फक्त तुम्हाला तात्या विंचू शॉर्ट मध्ये दिसतो, पण तात्या विंचूच्या मागे माझे आई आणि बाबा त्या पपेटला ऑपरेट करतात आणि ते तुम्हाला अजिबात कळणार नाही. एक तात्या विंचू होता फुल बॉडी तात्या विंचू, एक हाफ बॉडी तात्या विंचू होता. म्हणजे शेवटच्या गोळी मारतो तो खराब होणार होता, त्याच्यासाठी एक वेगळा तात्या विंचू. ओके. बाबा एसटीच्या लास्ट सीटवर बसले होते आणि त्यांनी असा पोटातून हात घातला होता ओके. आणि एसटीची विंडो काच कापली होती. कापली होती. तुम्ही केवढे होतात तेव्हा? मी 10 वर्षाचा होतो. ओके. मी आणि आदिनाथ आम्ही सेटवर खेळायचो. लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर खूप मजा केली आम्ही. तावडे एखादं गाणं म्हण की. गाणं म्हणू. म्हण ना. तुम्ही स्टेजवर खूप मोठा पपेटचा एक शो केला होता, मेगा पपेट शो. तर तो काय होता नक्की? मोठा प्लॅटफॉर्म होता. इंडियाज गॉट टॅलेंटच्या ऑडिशनला मी सिलेक्ट झालो. शेखर कपूरनी स्तुती केली. त्यांनी सांगितलं नाही मला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल. क्या बात. अमिताभ बच्चन बरोबर मला एपिसोड ओपन करायला बोलू. कसा होता बच्चन साहेबांसोबतचा अनुभव? थोडंसं कलेविषयी बोलू ना. त्या काय टेक्निक त्याच्या मागे? हॅलो नमस्कार वेलकम टू हाय. कधी असं होतं का बाहुली तुझ्याकडे तोंड करून बोलते आणि पुढचं वाक्य तुमचं आहे पण चुकून ते बाहुलीच्याच आवाजात आलं? तुम्हाला जो अर्धवट राव जो तुम्हाला माहिती आहे तो ओरिजिनली 1920 साली त्यांनी इंग्लंडहून मागवलेला आहे ओके. आणि आज आमचा अर्धवट राव 105 वर्षाचा. क्या बात आहे. तर एक दिवस मला ईमेल आला. हम्म. एक असा एक शो आहे, इंटरनॅशनल शो आहे, त्याच्यामध्ये आम्हाला पपेटियर्स पाहिजेत. तर तुमचं नाव पाठवा, तुमचा रेझ्युमे पाठवा. म्हणजे ठीक आहे असेल, पाठवून दिलं. आणि मग त्यांनी सांगितलं यू आर सिलेक्टेड. म्हणजे काय कशासाठी? यू आर सिलेक्टेड फॉर बाय कोल्ड प्ले. बर. कोल्ड प्ले सक्रेंग नमस्कार विनंती शे सक्रेंग नमस्कार विनंती शे सक्रेंग नमस्कार विनंती शे. पोस्टमनच्या या नवीन पत्रात मी ससोबा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. अरे अरे ससोबा अरे ससोबा आपला पॉडकास्ट नाहीये, त्यांचा पॉडकास्ट आहे. मग तुमचं स्वागत आम्ही करतो. नमस्कार आपलं स्वागत करतो सर्वेची. नमस्कार 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 सजोबा, नमस्कार. तू आज माझ्या पोटावर पाय द्यायचं ठरवलेलं आहे. तुला 10 वेळा सांगितलं होतं मी सुरुवात करणार आहे, पण कॅमेरा सुरू झाला की तुझं गाणं सुरू झालं. अरे काय करणार हो, हा सगळं तुम्हीच आपलं तुमचा त्रास थोडा कमी केला. अजून काय एवढे सबस्क्रायबर वाढलेत. मी म्हटलं थोडस तुम्हाला हातगार लावूया. अजून काय. हा. वा वा वा. थँक्यू सजोबा. तुमचं पण स्वागत आहे. आणि आता सत्यजित दादासोबत मला थोड्या गप्पा मारायच्या आहेत. हा. तर मी तुला एक विनंती करू का? हा विनंती करा हो, विनंती करा. पाऊस पडतोय मस्त, खाली एक भज्याची गाडी आहे, मस्त वडापाव भजी आणि चहा घेऊन ये. चालेल. तोपर्यंत मी दादाशी गप्पा मारतो. ओके 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 कंटिन्यू कंटिन्यू कंटिन्यू. आणि पापड सुद्धा खाणार आहे मी. हा. क्या बात आहे. वा वा. हा. एन्जॉय एन्जॉय. हा. आता अजून काय वेगळी ओळख करून द्यायची राहिलेली आहे एपिसोडची. तुम्हाला माहिती आहे हे पत्र तुमच्यासाठी कोण लिहायला आलेलं आहे. व्हेंट्रिलोक्विझम हा शब्द इतका माझ्या जिभेतही अडकतोय, अनेक लोकांच्याही जिभेत अडकतो. तर त्याचे आपल्या देशातले ओजी म्हणजे पाध्ये फॅमिली, तर पाध्ये फॅमिलीची ही सगळी लेगसी पुढे नेणारे सत्यजित पाध्ये सर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. ससोबा जेवढा वेळ वडापाव खायला गेलाय तेवढाच वेळ आपल्याकडे गप्पांना बरोबर. आहे. कसे आहात सर? बस एकदम मस्त मस्त आणि खूप आनंद आहे मला. पोस्टमॅन या युट्यूब चॅनलवर बोलवलं, खूप बरं वाटलं. अरे खूप 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 थँक्यू. व्हेंट्रिलोक्विझम शब्दभ्रम याबद्दल आपण थोडीशी बरोबर. सुरुवात अनेक करूया. लोक तुम्ही आय थिंक पहिल्यांदी हा व्हेंट्रिलॉक्विझम शब्द चांगलं बोललेला बरोबर बोललेला. नाही तर अनेक लोक व्हेंट्रिलॉजी, हा. लॉक्वी काही काही बोलतात म्हणजे ऍब्सोल्युटली. हा. तर व्हेंट्रिलॉक्विझम हा लॅटिन शब्दापासून बनलेला आहे. बरं. व्हेंटर म्हणजे स्टमक म्हणजे हा. पोट आणि लोक्यू मीन्स टू स्पीक म्हणजे बोलणे. ग्रेट. पोटातून बोलण्याची कला हा हम्म. त्याचा अर्थ आहे. आणि मराठीत त्याला शब्दभ्रम म्हणतात, हिंदीत शब्दभ्रम म्हणतात आणि जो परफॉर्म करतो त्याला व्हेंट्रिलॉक्विस्ट म्हणतात किंवा शब्दभ्रमकार म्हणतात. वा. पण ऍक्च्युली आवाज जो आहे तो पोटातून येत नाही, पोटांच्या स्नायूला प्रेशर देऊन तो आवाज बाहेर येतो. मुळात थोडीशी ह्या कलेची हिस्ट्री मी तुम्हाला सांगतो बरं. की ही पपेट्रीचा एक हा सब प्रकार आहे. म्हणजे मुळात भावल्यांची जी कला आहे ती प्राचीन कला आहे. महाभारतात की आपल्याला भावल्यांचे रेफरन्सेस जाणवतात. तर वेगवेगळे भावल्यांचे प्रकार आहेत. रॉड पपेट आहे, स्ट्रिंग पपेट आहे, म्हणजे कळसूत्री बाहुली आहे, काठी बाहुली आहे. तशा शब्दभ्रम हा भावल्यांचा एक प्रकार आहे.
ओके. आणि आपल्याला अथर्व वेदात सुद्धा शब्दभ्रमाचा रेफरन्स बघायला सापडतो. मिळतो. बर, बर. तर ही जी कला आहे, ती मूळ भारतीयच कला आहे. ग्रेट. पण त्यावेळी लोकांना ती फसवण्याकरिता वापरत असत. ओके. म्हणजे तांत्रिक, मांत्रिक वगैरे असे कवटी ठेवायचे आणि हं. ती बोलते हं. किंवा भविष्य सांगणारे लोकं हां. आवाज बदलून हं. बोलायचे. हं, हं. तर ती मुळात पण परदेशात म्हणजे हं. स्पेशली इंग्लंड, अमेरिकेत पहिल्यांदा ती करमणुकीसाठी वापरली गेली. ओके. म्हणून आपल्याला वाटतं ती परदेशी कला आहे, पण मूळ ती मूळ इथेच भारतीयच आहे. कला आहे. हं. असं. जे आता आपण स्वरूप बघतो ते मे बी परदेशामध्ये सुरू झालेलं असेल आणि करेक्ट, नंतर पाद्यांनी ते भारतामध्ये आणलं. करेक्ट. पाद्यांची हिस्ट्री काय आहे या संदर्भातली? अ, थोडंसं आधी मी जातो म्हणजे 1916 किंवा 17 हं. माझे आजोबा प्रोफेसर यशवंत केशव पाध्ये हे हं. पहिले जादूगार होते बरं. आणि आम्ही मूळचे मुंबईचेच आहोत. हं. तेव्हा बॉम्बे होतं. बॉम्बे हां, प्रेसिडेन्सी. तर त्यावेळी आमच्या घरी सरकार, केलाल वगैरे यायचे आणि हे त्यांचे मित्र होते हे माझे. जादूगार मोठमोठे. तर एक दिवस एक फर्स्ट वर्ल्ड वॉरचा तो काळ होता हं. आणि फर्स्ट वर्ल्ड वॉरचा एक सोल्जर आला होता बॉम्बेमध्ये आणि तो शब्दभ्रम कला सादर करत होता. त्याच्याकडे बाहुली होती. हं, हं. तर ते माझ्या आजोबांनी बघितलं आणि त्यांना वाटलं नाही ही कला बाहुल्यांच्या म्हणजे जादूच्या कलेच्या जवळ जाणार आहे. बरोबर. म्हणून त्यांना असं वाटलं की नाही आपण ही शिकायला पाहिजे. हं. म्हणून मग त्यांनी सांगितलं की आपण बघूया. मग त्यांनी इंग्लंडहून पुस्तकं मागवली. पुस्तकं मागवली त्यांनी ते वाचली कसं आवाज करायचा, काय करायचा आणि 2 लाकडी मुखवटे त्यांनी बनवले हं. आणि त्याला 2 नावं दिली चक्रम शास्त्री आणि दंडी काका असं त्यावेळची नावं होती. ओके. आणि अर्थात त्यावेळी करमणूक किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्री एवढी काय काहीच नव्हती. नव्हतीच. म्हणजे करेक्ट. दिवाळी आणि नवरात्री असेच कार्यक्रम बरोबर. व्हायचे. आणि अदरवाईज खूप एक एलिट क्लास असेल जो ही नाटकं वगैरे अशी हां, बघायला म्हणजे जात असेल. खूप खूप कन्फाइन्ड कमी होतं ते. कन्फाइन्ड होतं आणि सिनेमा एक माध्यम होतं आणि हे असं हं. म्हणजे इव्हेंट्स वगैरे तर काय व्हायच्याच नाही व्हायच्याच तसे. नाही. तर मग त्यांना असं वाटलं की नाही नुसते मुखवट्यांच्या नाही आपण तिकडून बाहुली मागवायला पाहिजे म्हणून एक इंग्लंडची खूप एक फेमस कंपनी होती डेव्हनपोर्ट्स अँड कंपनी हं. जी बोलक्या बाहुल्यांचे बनवायचे आणि जादूचे साहित्य बनवणारी ती कंपनी होती. तर हं, हं. तिथून त्यांनी एक बाहुली मागवली हं. आणि त्या बाहुलीला त्यांनी चक्रम शास्त्री नाव दिलं आणि त्या चक्रम शास्त्रीचं नाव थोड्या दिवसांनी अर्धवट केलं आणि तो अर्धवट राव असं त्यांनी नाव दिलं. ओह! अच्छा, अच्छा. तर तुम्हाला जो अर्धवट राव जो तुम्हाला माहिती आहे तो हं. ओरिजिनली 1920 साली त्यांनी इंग्लंडहून मागवलेला आहे ओके. आणि आज आमचा अर्धवट राव 105 वर्षाचा आहे. क्या बात है! तर ही भारतातली तर अशी पहिली बाहुली आहे जी 105 वर्षाची आहे हं. आणि ही स्टील ॲक्टिव्ह. हं, हं, हं. म्युझियममध्ये अनेक बाहुल्या आहेत ज्या हजारो वर्ष आहेत. बरोबर. पण अर्धवट राव इज द ओन्ली पपेट व्हिच इज 105 इयर्स ओल्ड आणि स्टील परफॉर्मिंग. क्या बात है! आणि अर्धवट राव हे मिकी माऊसच्या आधी निर्माण झालेलं पात्र आहे. बरं, बरं, बरं. ओके. त्यांनी मग तेव्हा शो सुरू केलेत आजोबांनी आणि मग नवीन-नवीन कॅरेक्टर्स कसे डेव्हलप केले गेलेत? आजोबा असेपर्यंत किती कॅरेक्टर्स घेऊन शो सुरू होता हा? हां. तर आजोबांनी मग हळू-हळू अर्धवट रावबरोबर कार्यक्रम सुरू हं. केले. त्यांनी थोडे गणपतीत कार्यक्रम आणि ते मॅजिक आणि व्हेंट्रिलॉक्विझम असे कंबाईन करायचे. बरोबर. हां. त्याच्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं, की नाही बाबा आपण अर्धवट राव एकटा नाही, त्याच्याबरोबर हं. त्याची फॅमिली पाहिजे. हां. म्हणून त्यांनी नंतर 40 का 50 साली त्यांनी आवडाबाई तिथून मागवली. अच्छा. मग त्याला त्याचं इंडियन ते तिकडली वाह! फ्रॉक वगैरे घातलाय. हो, मग हो, तिला हो. साडी नेसवली, वाह, हे वाह, वाह! केलं. वाह! तिला अंबाडा बांधला ओके. वगैरे. म्हणजे आवडाबाई पण फॉरेनची पाटली नसेल फॉरेनचीच तशी. आहे. मग त्याच्यानंतर त्यांना वाटलं, की नाही अजून त्यांची 2 मुलं पाहिजेत. म्हणून त्यांनी अर्धवटराव आवडाबाई आणि मग त्याच्यानंतर अर्धवटराव आवडाबाई आणि शामू गंपू अशी 2 त्यांची मुलं निर्माण केली आणि बरं, बरं. फॅमिली प्लॅनिंगचं त्यांनी हां. कार्यक्रम सुरू सुरू केले. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1962 साली हं. 60 का 62 मला माहीत नाही. त्यांनी ही जी कला आहे ती सिनेमात वापरलेली आहे. बरं. माझ्या आजोबांनी राजेंद्र कुमारची एक फिल्म आली होती हं. अकेली मत जइयो म्हणून. बरं, बरं. तर त्याच्यामध्ये राजेंद्र कुमार प्लेड अ रोल ऑफ अ व्हेंट्रिलॉक्विस्ट. त्यांनी शब्दभ्रमकाराची ओके. भूमिका म्हणून मग त्यांनी जसा लक्ष्मीकांत बेर्डे कसा करतो अर्धवटराव, बरोबर. तसा त्यावेळी अर्धवटराव राजेंद्र कुमार बरोबर व्हेंट्रिलॉक्विस्टचा त्यांनी ग्रेट, रोल ग्रेट. केला होता आणि माझ्या आजोबांनी त्याला ट्रेन केलं. ओके. आणि 1967 ला ते ही पास्ड अवे. बरोबर. ओके. ते असताना एक 4-5 कॅरेक्टर्स असे होते आणि ते करत होते. ते त्यानंतर रामदास सर ज्यांनी
खूप जास्त प्रमाणात याच्यात काम केलेलं आहे. आज हजारो बाहुल्या तुमच्या घरामध्ये आहे. तर त्यांची कशी मग या क्षेत्रामध्ये एक एंट्री झाली, फॉर्मल एंट्री? मी तुम्हाला सांगतो. हां. 67 साली ते माझे आजोबा गेले हां, अचानक. हां. 8 मे 1967 हं. साली आणि सॉरी 1 मे 1967 साली ते गेले. तेव्हा बाबांचा कार्यक्रम होता हां. आणि प्रमोद नवलकर, शिवसेनेचे जे हं, प्रमोद हं, नवलकर आहे, हं, त्यांचं एक मासिक असायचं प्रभू प्रभात नावाचं मासिक असायचं. त्याचं इनॉग्रेशन होतं आणि हं, ते माझ्या आजोबांना ओळखायचे हं, आणि त्यांना कळलं होतं प्रमोद नवलकरांना, हं, की माझे बाबा पण कार्यक्रम करतात. तर त्यांनी सांगितलं, "नाही, आज तुझा मुलाचा पहिला तू कार्यक्रम कर." कर. हां. आणि मग त्यांनी कार्यक्रम केला आणि 8 दिवसाच्या नंतर माझे आजोबा गेले अरे बापरे! अचानक आणि माझे बरं, बरं. बाबा जवळ-जवळ 22 वर्षाचे फक्त होते तेव्हा. ओके. आणि नुकतंच त्यांचं इंजिनिअरिंग वगैरे चालू होतं, शिक्षण चालू होतं. माझ्या काकांचं पण चार्टर्ड अकाउंटन्सीचं शिक्षण चालू होतं. हं, राजेंद्र पाध्ये त्यांचं नाव हं. आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, की ही आपली घरची कला आहे. बरोबर. मग आईला म्हणजे माझ्या आजीला बाबा जाऊन सांगितलं, की "नाही, आता मी इंजिनिअरिंग तर करतोय, पण मला ही घरची कला करायची आहे." बरोबर. तर आईनी म्हणजे माझ्या आजीनी त्यांना एक सल्ला दिला, की "तू तुझं शिक्षण पूर्ण कर." हं. म्हणून ते मेकॅनिकल इंजिनिअर झाले व्ही-जे-टी-आय मधून. हां. मेटल बॉक्समध्ये त्यांनी नोकरी त्यांनी होती आणि साइड बाय साइड म्हणजे इंजिनिअरिंगचं शिक्षण सुरू असताना ते अनेक 5 स्टार हॉटेलमध्ये कार्यक्रम करायला लागले. बरं, बरं, बरं. आणि एक दिवस असंच एक 5 स्टार हॉटेलमध्ये सन अँड सन त्यावेळचं हॉटेल होतं. हं, तेव्हा कार्यक्रम करताना एक फॉरेनर आला होता तिथे. हं. त्यांनी आणि माझे बाबा इंग्रजीत कार्यक्रम करायचे. अर्थात 5 ओके. स्टार हॉटेलमध्ये इंग्रजी. इंग्रजीत करावे लागतात. बरोबर. तर तिथे त्यावेळी त्यांनी कार्यक्रम बघितला हं. आणि त्यांनी येऊन सांगितलं, की "हे माझं कार्ड आहे." आणि तो सी-बी-एसचा हेड होता. बरं. सी-बी-एस चॅनल अमेरिकेतला अमेरिकेतलं. हो. कोलंबियन ब्रॉडकास्टिंग येस, सिस्टम येस. म्हणून. हो. त्यांनी सांगितलं, "तुम्ही अमेरिकेला या. हं, आम्हाला तुम्हाला सी-बी-एसवर बोलवायचंय. हं, आम्हाला तुमचा कार्यक्रम आवडला." हं. तर बाबांनी सांगितलं, "ठीक आहे, मी कार्यक्रमात येईन. येऊ आम्ही." पण प्रश्न असा होता, की पैसे कुठून कुठून आणायचे उभे करायचे? अमेरिकेचे? करेक्ट. त्यावेळी तुम्हाला खोटं वाटेल, अमेरिकेचं रिटर्न तिकीट ₹4000 होतं. आणि माझे जाऊन येऊन बाबा 4,000. ₹4000 आणि माझे बाबा आणि माझे काका असे हां. दोघं मिळून अमेरिकेला जाणार होते. हं, तर मग करायचं काय त्यावेळी? हं. म्हणून मग बाबांचे एक मित्र होते. त्यांनी सांगितलं, "मी तुझे कोकणात कार्यक्रम अरेंज करतो." बरं. म्हणून त्यांनी कोकणाचा अख्खी टूर केली आणि पैसे कमवले. बैलगाडीतून ते म्हणजे हं. त्यावेळेचे कोकणातले 72 सालचे कोकणातले रस्ते म्हणजे तुम्हाला बरोबर. माहिती असेल कसे असतील. करेक्ट आहे. बैलगाडीतून वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन त्यांनी पैसे म्हणजे कोकणामुळे बाबांना अमेरिका अरे वाह, वाह, बघायला वाह! मिळाली. 72 साली त्यांनी योगा अँड ड्रग्ज नावाचा वेगळा प्रबोधनात्मक कार्यक्रम सी-बी-एसवर 72 साली केला. ओके. आणि ही इज द फर्स्ट इंडियन व्हेंट्रिलॉक्विस्ट टू परफॉर्म ऑन सी-बी-एस. नंतर ते कॅनडात गेले. कॅनेडियन टेलिव्हिजनवर कार्यक्रम हं, केला. हं. एबीसीवर कार्यक्रम केला आणि ते इथे अमेरिकेहून इथे आले आणि लक बाय चान्स 72 साली दूरदर्शन सुरू होणार होतं. बरं, बरं. बरोबर. तर दूरदर्शनच्या 4थ्या दिवशी म्हणजे हं. चित्रहारच्या नंतर माझ्या बाबांचा कार्यक्रम दूरदर्शनवर आला. त्याचं नाव बोलक्या बाहुल्या. त्याचं नाव म्हणजे त्यावेळी त्याचं आता नाव मी त्या कार्यक्रमाचं ओके, ओके. विसरलो. आणि त्यावेळी मराठी आणि हिंदी असे 2 एकाच वेळी ते शूट करायचे. एक हं. मुंबई दूरदर्शन आणि एक एक दिल्ली दिल्ली दूरदर्शन. दूरदर्शन. तर मेरी बी सुनो किंवा तुम्हीच विचार करा हं. करा असा प्रबोधनात्मक कार्यक्रम त्यांनी सुरू केला. ओके. म्हणजे एंटरटेनमेंट ते करायचे आणि त्या शेवटी त्या ॲक्टच्या शेवटी ते प्रश्न विचारायचे, हं. की हे झालेलं आहे. तुम्हीच विचार करा. हं, हं, हं. तर ह्या बोलक्या बाहुल्यांच्या कार्यक्रमातून त्यांनी प्रबोधनात्मक कार्यक्रम त्यावेळी सुरू केले. बरोबर आणि आणि मग नंतर मग त्यांनी अनेक दूरदर्शनवर कार्यक्रम केले. जेव्हा ते अमेरिकेला गेले असेल, तेव्हा खरं तर मला असं वाटतं, की त्यांनाही रिअलाईज झालं, की या कलेचं खरंच व्यासपीठ किती मोठं आहे, व्याप तुम्हाला किती मोठा आहे, तेच व्याप्ती किती तुम्हाला मी मोठी आहे. सांगतो, की जेव्हा ते तिथे गेले हां. आणि त्यांनी एडगर बर्जन नावाचा तिकडला टॉपचा व्हेंट्रिलॉक्विस्ट त्यांनी बघितला. हं. तो लास वेगसला स्वतःच्या विमान घेऊन आला होता. चार्टर्ड प्लेननी स्वतःच्या चार्टर्ड प्लेननी आला होता आणि ही इज द फर्स्ट अमेरिकन व्हेंट्रिलॉक्विस्ट टू हॅव हॉलिवूड वॉक ऑफ द फेम. हो. त्याला ते जाऊन भेटले. हं. त्याचा जो पपेट आहे चार्ली मेकार्थी
त्याला बघितलं, त्या हम्म. पपेटला बघितलं, त्याचं तर नाव अजून जास्त होतं आणि त्या हम्म. जो एडगर बर्जनमध्ये त्यांनी मर्लिन मुनरो बरोबर काम केलेलं आहे, अशा फिल्म स्टार्स बरोबर वगैरे काम केलेलं आहे त्यांनी. हम्म. त्याला भेटले. त्याच्यानंतर जिम हेन्सन म्हणून तिकडला एक खूप मोठा पपेटियर भावलीकार आहे मोठा. हम्म. त्याला त्यांनी बघितलं. सेसिमी स्ट्रीट, तुम्हाला गली गली सिमसिम वगैरे जर माहिती हो असेल, हो त्याचं जे फॉरेनचं ओरिजिनल जो शो आहे तो सेसिमी स्ट्रीट आहे, मपेट्स आहे. हम्म. त्याला जाऊन ते भेटले आणि त्यांनी भारतात येऊन ठरवलं की मी मेटल बॉक्स माझी कंपनी आहे, मी रिझाईन होणार आणि मी हे भारतात प्रूव्ह करणार की याचं पूर्णपणे प्रोफेशन होऊ क्या शकतं. बात आहे. त्यावेळेचा कॉन्फिडन्स त्यांना सगळ्यांनी त्यांना वेडात काढलं. नाही बट ही मॅनिफेस्टेड आणि दूरदर्शनमुळे कदाचित मग घराघरात जायला त्याला स्कोप मिळाला असेल. आणि आणि लोकांना म्हणजे बघा, माझे बाबा आधी खूप चांगले कार्यक्रम करायचे, हां. पण परदेशात जाऊन आल्यावर सगळ्या इथल्या सगळ्या न्यूजपेपर्समध्ये सगळीकडे बातमी फ्रंट पेजवर झाली. बातमी आली Correct. की तिकडे CBS वर केलं. म्हणून आपल्याला वाटतं अरे तिथे केलं म्हणजे हा फारच मोठा आणि माणूस, हां, असं खरंय. काही नसतं खरं सांगायचं तर. एक्झॅक्टली. पण मग ते वाचून इथल्या दूरदर्शनच्या माणसांनी बोललं की नाही आम्हाला कार्यक्रम करायचा आहे. आणि अर्धवट रावचं त्यावेळी तुम्हाला खोटं वाटेल, कॅमेरा हे माहितीच नव्हते लोकांना. तर कॅमेराचं पहिलं टेस्टिंग अर्धवट रावावर झालेलं आहे. बर बर दूरदर्शनच्या पहिल्या कॅमेराचं तर टेस्टिंग अर्धवट रावावर झालेलं. म्हणजे म्हणजे एवढी हिस्ट्री आहे या हिस्ट्री आहे त्याला. आर्टची. करेक्ट. आणि ही लेगसी तुमच्यापर्यंत आलेली आहे. थोडंसं कलेविषयी बोलू ना त्या, की तुम्ही म्हणलात की पोटातून आवाज काढायचा असतो. कसं पूर्ण तोंड न उघडता पण वाक्य बोलता येतं. आणि सगळ्यात मेन प्रश्न माझा असा आहे, मी असं तोंड असं पूर्ण दाबून एखादं वाक्य किंवा काही शब्द बोलू शकेल. सगळ्यात मोठी अडचण येत असेल ओष्ठ्य व्यंजनांना, जिकडे Correct. ओठ एकमेकांना लागतात. करेक्ट. तर काय टेक्निक त्याच्या मागे? मी तुम्हाला सांगतो. हां. तर मुळात जसं मी सांगितलं व्हेंट्रिलॉक्विझम इज अ आर्ट ऑफ throwing your voice बरं. and creating an illusion that the voice is coming from some other place. हां. आभास निर्माण करणं. करणं. करेक्ट. जसा जादूगार हात चालाकी करतो, हम्म. तसाच शब्दब्रह्मकार मिसडायरेक्शन करतो. व्हेंट्रिलॉक्विझम इज अ मॅजिक टू द इयर्स हां. व्हॉट मॅजिक इज टू द आय. ओके. व्हेंट्रिलॉक्विझम इज अ मॅजिक टू द Ear. इयर्स व्हॉट मॅजिक इज टू द आय. आय. हात चालाकी. हम्म. तर बेसिकली व्हेंट्रिलॉक्विझम मध्ये 5 स्टेप्स आहेत थोडक्यात. पहिली पायरी म्हणजे श्वासोश्वास नियंत्रण किंवा ब्रेथ कंट्रोल. हम्म. पहिली पायरी म्हणजे आपण श्वास आतमध्ये घ्यायचा पूर्ण, हम्म. रोखून ठेवायचा आणि श्वास बाहेर ठेवायचा. आणि ते हम्म. लोकांच्या असं नाही, नाही, योगासारखं बरोबर. नकळत. नकळत. हा रोखलेला आहे, सोडलेला आहे, तो कळलाही नाही. दुसरी पायरी म्हणजे आपण 2 पात्र सादर करतो. हम्म. एक शब्दब्रह्मकार असतो आणि एक भावलीकार असतो, हम्म. भावली असते त्याची, हम्म. सॉरी. तर दोघांचे आवाज वेगळे पाहिजे. 2 पात्र तुम्ही सादर करता. बरोबर. पण तुमच्या आवाजापेक्षा एखादा वेगळा आवाज काढायचा सराव करायला लागतो. बरं. तर पहिला श्वास आतमध्ये घ्यायचा. हा तुम्हाला एक टोन सापडायला लागतो. हम्म. आता टोन तुम्ही कसा सापडणार? तुमच्या आवाजापेक्षा तुम्हाला वेगळा कसा तुम्ही शोधणार? की बरोबर. हॅलो, नमस्कार, सा, हॅलो, हम्म. सा, रे, ग, ओके. ग तो फरक आहे दोनमध्ये. तुमच्या आवाजापेक्षा थोडासा 1 किंवा 2 पट्टी वरची तुम्ही, हम्म. मग तुम्हाला कॉन्ट्रास्ट व्हॉइस मिळतो. हम्म. आता हा कॉन्ट्रास्ट व्हॉइस तुम्हाला लक्षात ठेवायला लागतो हम्म. आणि तुम्हाला न चुकता पटकन तुम्हाला काढायला सराव करायला लागतो. करेक्ट. त्याच्यासाठी स्टेप 2 म्हणजे तुम्हाला आवाज मिळाला की हम्म. भुंग्याचा आवाज किंवा ड्रोन व्हॉइस हा तुम्हाला करायचा. म्हणजे हा जास्त वेळ काढायचा तुम्हाला सराव करायला लागतो. हम्म. हम्म. तिसरी पायरी म्हणजे ह्याच आवाजात तुम्हाला छोटे छोटे शब्द बोलायचा सराव करायला लागतो. त्याच्यासाठी तुम्हाला एक व्हेंट्रिलॉक्विस माउथ पोझिशन हम्म. किंवा तुमची एक ओठांची एक नॅचरल पोझिशन, त्याला आम्ही व्हेंट्रिलॉक्विस माउथ पोझिशन म्हणतो. बर बर. म्हणजे तुमचे जे वरचे दात आहेत ते स्लाइटली तुमच्या खालच्या ओठांना टच, असं नाही, हम्म. एक स्लाइट, हम्म. म्हणजे
हॅलो नमस्कार वेलकम टू पोस्ट अँड यूट्यूब चॅनल या ओके. तर छोटे छोटे तुम्हाला शब्द बोलायचा सराव करायला. हां, हां. चौथी पायरी म्हणजे तुमचा आवाज आणि भावलीचा आवाज तुम्हाला पटकन स्विच स्विच करता करता आला पाहिजे. माझा तोच मेन प्रश्न आहे. कधी असं होतं का बाहुलीच्या आवाजात तुम्ही तुमच्याशी ती बाहुलीची तुमच्याकडे तोंड करून बोलते आणि पुढचं वाक्य तुमचं आहे, पण चुकून ते बाहुलीच्याच आवाजात आलं. नाही, असं होत नाही. हां, पण ते चान्सेस खूप आहेत होण्याचे. कारण तो तेवढा सराव तुम्हाला सराव सराव केला पाहिजे. तर त्या- हां. चौथी पायरी अशी आहे की हॅलो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 A P C P E F G H I J K L M N O P R S T U V W X Y Z हां. वाह! तो हा एवढा फास्ट तुम्हाला सराव स्विच करायला करता लागतो. आला पाहिजे. आणि पाचवी पायरी म्हणजे भावलीची हालचाल. हं. जेव्हा तुम्ही भावली ऑपरेट करता तेव्हा त्याचे डोळे लोकांकडे बघितले हं. काय खूप न्यूएन्सेस आहेत. तर हं. ह्या अगदी थोडक्यात 5 पायऱ्या मी तुम्हाला सांगितल्या. हं. पण प्रत्येक ह्याचा तुम्हाला जसा शास्त्रीय संगीताला रियाज करायला लागतो, हं. तसा रियाज या कलेला करायला लागतो आणि तेवढा सिरियसनेस आपल्याकडे नाहीये म्हणून या आर्टमध्ये कमी कलाकार आहेत. हो. त्याच्यावर तर मला यायचंच आहे, की हे आर्ट इतकं का बरं वाढलं नाही? कारण इतक्या फेमस बाहुल्या तुम्ही दिल्यात. फेमस कार्यक्रम मोठमोठे मंचांवर केलेत. तरी कोणाला याच्यामध्ये येण्याची इच्छा का झाली नाही? हा आपण थोड्या वेळाने या संदर्भात बोलू. मला ना थोडीशी ही पण प्रोसेस जाणून घ्यायची, की तुम्ही आणि बाबा जेव्हा एखादी नवीन बाहुली डेव्हलप करत असाल, तर या बाहुलीचा आवाज कसा पाहिजे? या बाहुलीकडे बघून हिचा आवाज एखादा माणूस कसा इमॅजिन करतोय तसाच असला पाहिजे का? आणि मग आता हा आपल्याला लॉक करायचा आहे, की हा करेक्ट, या बाहुल्याचा आवाज. ती करेक्ट. प्रोसेस कशी असते? आता आम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं आम्ही हं. परफॉर्मन्स स्टेज शोज पण करतो, टेलिव्हिजन शोज पण करतो. हं. काही वेळा ॲड फिल्म्समध्ये करतो. तिथे आम्ही नॉट नेसेसरीली आम्ही दिसतो. कधी-कधी हं. आम्ही दिसतही नाही. बरोबर. तर जर आम्ही स्टेजवर कार्यक्रम करणार असू हं. स्पेसिफिकली म्हणजे व्हेंट्रिलॉक्विस्ट हं, फॉर्मॅट हं. जर असेल, तर मग तो आवाज कसा शोधायचा? आता हं. हा जो आवाज आहे ड्रोन आवाज, हं. हॅलो नमस्कार हं. हं. हा अर्धवट रावचा आवाज झाला बरोबर. थोडासा. हां. तर तो थोडासा तुम्हाला एक बाईचा आवाज पाहिजे असेल, तर हं. थोडासा फॉल्सेटो व्हॉईस तुम्हाला हं. काढायचा म्हणजे हं. हाय हॅलो एव्हरीवन हॅलो हाय हां. इश्यो हे काय हां. हा आवडाबाईचा वाह! आवाज आहे. अर्थात बाबांचा आवडाबाईचा आवाज परफेक्ट थोडासा आहे. मी हां. थोडासा प्रयत्न करतोय. तर अशा पद्धतीचा आवाज थोडासा तुम्हाला हं. शोधायला लागतो. मग थोडासा नेझल व्हॉईस हं. हा थोडासा नेझल व्हॉईस आहे. हं. हं. तर त्याच्यामध्ये तुला इट्स अ पार्ट ऑफ ड्रामा बेसिकली. बरोबर. तुम्ही थोडंसं त्याला काही तकिया कलाम देऊन, हे करून करेक्ट, करेक्ट. त्याला एक स्टाईल द्यायला लागते. मग तुम्हाला आवाज एक सापडतो आणि मग तो सापडतो, लॉक करून लॉक टाकता होतो. तुम्ही. तर इव्हन आम्ही कॅरेक्टर जसं मी तुम्हाला सांगितलं आम्ही आम्ही व्हेंट्रिलॉक्विस्ट आहोत, हं. पपेटियर आहोत आणि पपेट मेकर आहोत. बरं काय फरक आहे ह्या याच्यात? 3 फरक आहेत. म्हणजे प्लीज लोकांना हां. हे माहितीच नाहीये. बरं. व्हेंट्रिलॉक्विस्ट म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं आम्ही शब्दभ्रमकार आहोत. हां. तिथे आम्ही स्टेजवर दिसतो. ओके. 2 कलाकार आहेत. एक व्हेंट्रिलॉक्विस्ट आहे आणि एक पपेट आहे. हां. ओके. हा व्हेंट्रिलॉक्विस्ट फॉर्मॅट आहे. हं. पपेटियर म्हणजे भावलीकार. हं. म्हणजे आम्ही जे झपाटलेल्यामध्ये केलेलं आहे, बरं. ते भावलीकार आहे. तुम्हाला जर झपाटलेला तुम्ही सगळ्यांनी जर अर्थात सगळ्यांनी बघितलेला आहे. हं. पण फक्त तुम्हाला तात्या विंचू शॉटमध्ये दिसतो. हं. पण तात्या विंचूच्या मागे माझे आई आणि बाबा त्या पपेटला ऑपरेट करतात आणि ते तुम्हाला अजिबात कळणार नाही. बरं. कारण महेश कोठारे आणि आमच्या सेट डिझायनर आणि आमचे जे कॅमेरामन हं. होते त्यावेळेचे, हं. त्यांनी इतकं परफेक्ट बरोबर. सेट लावला होता, की करेक्ट. बाबांना सगळ्या सेटमध्ये लपायला जागा केली होती पूर्ण. ओके. अनेक वर्षांपर्यंत तर खूप लोकांना असं वाटत होतं, की तो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बनवलेला नाही, नाही. आतलं किंवा टाकलं ते लोकांना इलेक्ट्रॉनिक तर तेव्हा हां. खूप नव्हतं 93 नव्हतं. साली. हां. लोकांना वाटेल बाहुली मध्ये घालून माणूस हां, छोटासा एखादा माणूस पण उभा तसं केलाय. नाहीये. हा टोटली तात्या विंचू म्हणजे हं. ऑपरेट केलंय आणि प्रत्येक फ्रेममध्ये माझे आई-बाबा आहेत, पण ते तुम्हाला दिसणार दिसणार नाही. नाहीत. ओके. असं. म्हणजे आई-बाबा त्या मूव्हीचे वन ऑफ द पार्ट हिरो-हिरोईन होतेच, पण ते येस, फक्त येस. दिसलेले नाहीयेत ऑफ पुढे. कोर्स, ऑफ ओके. आता कोर्स. झपाटलेल्याची आठवण जर निघाली आहे, तर तर मला त्याच्याबद्दलच बोलायचं आहे. करेक्ट. की कसा तो तात्या विंचू सुचला, कसा तो लॉक केला? महेश कोठारेंनी तसाच इमॅजिन केला होता, तसाच त्यांनी बनवून घेतला का? आणि त्यालाच लागून एक प्रश्न असा आहे,
की रामदास पाध्ये, सत्यजित पाध्ये हे नाव घेतल्यावर खूप लोकांना माहिती आहेत आता हे लोकं. पण काही लोक असे पण आहेत, की ज्यांना समजा नाव घेतल्यावर ही व्यक्ती ही आहे माहीत नाही. पण ऍब्सोल्युटली तात्या विंचवा प्रत्येकाला माहिती. करेक्ट. तर आपण निर्माण केलेलं कॅरेक्टर आपल्या नावापेक्षाही फेमस होतं. ही भावना एक कशी असते? खूप अमेझिंग भावना आहे. म्हणजे लोकांना आता मी नुसतं जर पॉडकास्टला आलो तर हां. उपयोग नाही. ते बरोबर. सांगतात, "अरे तुम्ही पपेट घेऊन या." कारण हां. पपेट ही आमची आयडेंटिटी आहे. एक्झॅक्टली. करेक्ट. तर आपल्या कॅरेक्टर जे निर्माण झालेलं कॅरेक्टर एवढं लोकांपर्यंत पोहोचू शकतं, हा एक जो विचार आहे, तो हं. अमेझिंग. आणि मी तुम्हाला एक थोडं झपाटलेल्याचं तर हं. सांगतोच, पण एक आठवण सांगतो, हं. की या बोलक्या बाहुल्यांची कला जी आहे, हं. ही युनिव्हर्सल कला आहे. पपेट्रीची कला युनिव्हर्सल आहे. म्हणजे हं. 8 वर्षापासून 80 वर्षापर्यंत. वर्षापर्यंतचा त्याचा स्पॅन आहे. हं. आणि त्याचा इम्पॅक्ट एवढा आहे, की आम्ही जेव्हा कार्यक्रम करतो, म्हणजे आता माझ्या बाबांनी जवळ-जवळ आता बाबांचा आता मोठा मला 10,000वा कार्यक्रम करायचा आहे. त्यांचे बापरे! 9,900 पेक्षा जास्त कार्यक्रम झालेले आहेत आता. हां. 10,000वा मोठा कार्यक्रम करायचा आहे. तर बाबा एका ठिकाणी कार्यक्रम करत होते आणि पपेटनी सांगितलं, "नाही, मला जरा बिस्किट, मला भूक लागली आहे." तर हां. त्या ऑडियन्समधल्या एका मुलाने येऊन बिस्किटचा पुडा दिला क्या मला. बात है! तर इतकं ते एवढा गुंग या होऊन गेले होते. कलेचा इम्पॅक्ट आहे, बाहुल्यांच्या कलेचा इम्पॅक्ट आहे. हं. आणि अ पपेट कॅन स्पीक मोर दॅन अ लाईव्ह ॲक्टर कॅन. हं. आपण असं काही लोकांपुढे समाज प्रबोधन बाहुल्यांच्या कले थ्रू करू शकतो, जे लाईव्ह ॲक्टर सुद्धा करू शकत नाही. एवढी हं. ताकद आहे या बाहुल्यांच्या करेक्ट. कलेत. इम्पॅक्ट तेवढा आहे. तर अर्थात आपण निर्माण केलेले जे बाहुले आहेत, ते त्यांचा एवढा इम्पॅक्ट बघून खूप आनंद होतो. सुंदर, सुंदर. येस. तर झपाटलेल्याकडे आता बॅक टू येतो मी, झपाटलेला प्लीज. की अ, अर्थात महेश कोठारेंनी माझ्या वडिलांचे दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम बघितले होते. हं. इनफॅक्ट एक त्यांची आठवण मी तुम्हाला सांगतो, हं. की छोटा जवान म्हणून महेश कोठारेंचा ते बालकलाकार होते. हं. त्यांनी हं. तर त्या छोटा जवानसाठी त्यांना एक अवॉर्ड देणार होते. हं. तर माझ्या आजोबांनी अर्धवटरावच्या हस्ते त्यांना हार घातला होता बरं, त्यावेळी. बरं. ओके. तर ते त्यांनी जेव्हा सिनेमा करायला आले, तेव्हा बाबांना ती आठवण सांगितली, हं. की असं-असं मला आहे आणि माझ्याकडे एक एक विषय आहे हं. आणि मला सिनेमा काढायचा आहे. बाबांनी सांगितलं, "ठीक आहे, असं-असं काय? काय?" त्यांनी सगळी अशी स्टोरी सांगितली, की असं-असं आहे आणि भावला इज द मेन. हं. आत्तापर्यंत भारतीय सिनेमात म्हणजे हिंदीत नाहीच, हं. मराठीत तर नाहीत, पण नाही. हिंदीत सुद्धा नाही. नाही. पपेट ॲज अ विषय घेऊन हं. पपेटच्या अवतीभोवती असा कुठलाही सिनेमा निर्माण झालेला नाही. हं. आणि एवढा त्याचा स्क्रीन टाईम असलेला हं. कुठलाच सिनेमा मूव्ही नाही निर्माण झाला. झालेला नाही. तर बाबांना सांगितलं, की असं-असं आहे आणि पूर्ण इट्स अ ॲक्शन, म्हणजे नुसता व्हेंट्रिलॉक्विस्ट फॉर्मॅट नाही. इट्स अ नाहीये. ॲक्शन ॲक्शन पॅक्ड फिल्म. मूव्ही. पूर्ण हो. तो उड्या मारतो, हे करतो, येस, ते येस. करतो. तर मला असं-असं आहे, लक्ष्मीकांत बेर्डे आहे, हे आहे. मला करायचा सिनेमा. तर तेव्हा 92 साली बाबा इंडियाला रिप्रेझेंट करणार होते. तिकडे इंटरनॅशनल व्हेंट्रिलॉक्विस्ट कन्व्हेन्शन होणार होतं हं. अमेरिकेत. हं. म्हणजे माझ्या बाबाने आधी बरेच 79 ला सुद्धा रिप्रेझेंट हं. केलंय. नंतर आधी केलेलं आहे. 92 ला मोठा कन्व्हेन्शन, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन होणार होतं. तर महेश कोठारे सांगितलं, "तू अमेरिकेत जातोयस, एखादा भावला आण तिथून, हं. आपण करू." आणि त्यांनी सिनेमाची स्टोरी वगैरे सांगितली होती. हं. त्यांनी एक बेसिक प्लॉट असा सांगितला होता, की एक भावला आहे. हं. तो आधी क्यूट दिसतो, छान. हं. पण नंतर त्याच्यात प्राण गेल्यावर तो हां, तो एकदम विलन विलन होतो आणि होतो. तर बाबांनी सांगितलं, "ठीक आहे, मी आणतो." हं. बाबा गेले तिकडे, बघितलं वगैरे, पण तसा बाबांना काय आवडला आवडला नाही नाही. भावला. हं. आणि मी जसं सांगितलं, बाबा मेकॅनिकल इंजिनिअर आहेत, हं. व्ही-जे-टी-आय मधून झालेले. तर त्यावेळी 72 साली ते पपेट्स जेव्हा दूरदर्शनवर कार्यक्रम सुरू केले, हं. तेव्हा ते नेहमी आहेत ते पपेट्स हं. वापरायचे. अर्धवटराव, आडाबाई, शामू, गंपू. मग नंतर हळू जास्त डिमांड वाढायला लागली. बाबा नाही, आम्हाला कुत्रा पाहिजे, मला हं. गाढव पाहिजे, मला हं. कोल्हा पाहिजे, मला हं. हे पाहिजे. हं. तर हं. मग हळू ते परदेशातून पपेट मागवायला लागले, पण ते खर्चिक व्हायला लागले. बरोबर. म्हणून मग बाबांनी पपेट मेकिंग हळू सुरू केलं. बरं. त्या काळी म्हणजे 70-80च्या दशकात मी तुम्हाला सांगतोय. मग हळू ते पपेट डिझाइन करायला लागले आणि मग डिझाइन करता ते वापरायला लागले. म्हणून 93 साली हं. 92 सॉरी, बाबा अमेरिकेहून आले, तेव्हा बाबांनी सांगितलं, "नाही, पपेट मिळालं नाही, मी स्वतः." मग हं. महेश कोठारेला फोन करून हं. सांगितलं, की "बाबा हं. मीच पपेट डिझाइन करीन." ठीक आहे.
मला बाबांनी सांगितलं 2 महिने दे तू. हम्म. मग बाबांनी जवळ-जवळ 15 ते 20 बाहुल्या वेगवेगळ्या बनवल्या. आणि बनवल्यावर मग बाबांना ना ह्याचे डोळे चांगले आहेत, आपण ह्याच्यातले डोळे घेऊया. हा. मग ह्याचं नाक चांगलं आहे, पण नाक घेऊया. ह्याच्या भुवया अशा आहेत, त्या घेऊया. आणि ते करून त्यांनी तात्या विंचू क्रिएट केला. आणि मला आठवतं त्यावेळी महेश कोठारे माहीमला राहायचे आणि हम्म. अ, गणपती चालू होता तेव्हा. आणि महेश कोठारेने सांगितलं, की "दर्शन घ्यायला ये गणपतीचं, माझ्या घरी गणपती आहे." आणि मला आठवतं मी पण बाबांबरोबर गेलो होतो तेव्हा. वा. आणि आम्ही आम्ही सांगितलं नव्हतं महेश कोठारेला, की बाहुली रेडी आहे. बर बर. हा. तर आम्ही बाहुली घेऊन गेलो, हा. दर्शन घेतलं आणि विचारलं महेश कोठारेने, की "काय झालं का पपेट?" "झालं." हम्म. तर मग आम्ही देवापुढे भाऊला ठेवला, नमस्कार केला आणि भाऊला दाखवला आणि त्यांना वा. खूप आवडला. क्या बात आहे. तो तिथे फायनल झाला. तर गणपतीचा आम्हाला खूप मोठा आशीर्वाद वा वा वा. मिळालेला. मग तो जो फायनल झाला बाहुला, तो एकच होता थ्रू आउट सिनेमा की नाही, अजून होते काही? अनेक होते. मी तुम्हाला हां, सांगतो. हां. तर बेसिक जो तुम्हाला तात्या विंचू का आवडतो ह्याचा हं. एक मी जर स्टडी केला, हं. तर पहिला तो तुम्हाला एक नॉर्मल भावला वाटतो, क्यूट क्यूट भावला वाटतो. छान वाटतो एकदम बघायला. पण ज्यावेळी त्याच्यात प्राण येतो, हं. तेव्हा तो एकदम विलन. तर बेसिकली 2 बाबांनी ॲक्शन्स त्याच्यात निर्माण केले. एक तर भुवयांची ॲक्शन हं. आणि एक पापण्यांची. पापण्यांची म्हणजे ॲक्शन. हां. ही जी 2 हं. ॲक्शन्स आहेत, हं. त्याच्यामुळे तो पूर्ण जिवंत वाटतो. आणि दुसरी गोष्ट, आमच्या ज्या दुसऱ्या बाहुल्या असतात फोमच्या, त्या हं. हार्ड असतात. हं. हा सगळा जो फोम आतमधलं त्याच्यात त्यांनी प्रेशर पॉइंट्स निर्माण, हे हं. बाबांचं ओरिजिनल आहे. बरं. हे परदेशात कोणालाच माहिती नाही. हां. तर प्रेशर पॉइंट्स अख्ख्या तात्या विंचूमध्ये त्यांनी निर्माण केले. म्हणजे त्याचा पूर्ण असा जॉ हलतो. हां. म्हणजे जसा माणसाचा स जॉ हलतो. हलतो. जनरली आमच्या पपेटला हार्ड पॅलेट असतं, हं. पुठ्ठा असतो आतमध्ये. पण ते न वापरता बाबांनी वेगळं मटेरियल त्यावेळी वापरलं. आणि त्याच्यामुळे म्हणून तो पूर्ण त्याचा फेशियल एक्सप्रेशन्स तो जिवंत वाटतो. 2 ॲक्शनमुळे तो एकदम त्याच्यात प्राण प्राण आल्यासारखं होतं. आल्यासारखं वाटतं. तर महेश कोठारेनी तेव्हा आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं, की हा ॲक्शन पॅक्ड मूव्ही आहे. तर आम्हाला पूर्ण त्याचं सिनेमाचं काय-काय ॲक्शन होणार तात्या विंचूचं ते आम्हाला समजवा पूर्ण. तर त्यांनी स्टोरी बोर्डसारखं आम्हाला दिलं, की बाबा हा इथून इथे येणार, हा तो गाडीच्या छतावर तो जाणार, मागे जाणार, हं. एसटीच्या मागे जाणार. म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं, परदेशात ते अनेक ठिकाणी प्रवास केला त्यांनी. हं. त्यांनी अनेक पुस्तकं त्यांनी हं. स्टडी केलेलं आहे. हं. नुसतं असा हं. अनेक वरवरचा नाहीये. वर्ल्ड पपेट्सच्या माध्यमाचा पूर्ण त्यांनी स्टडी केलेला आहे. म्हणून तात्या विंचू आम्ही एक तुम्हाला सिनेमात दिसतो, पण आम्ही एक दिसणारे 9 तात्या विंचू बनवले. बरं. एक तात्या विंचू होता, तो एक फुल बॉडी तात्या विंचू. हं. एक हाल्फ बॉडी तात्या विंचू होता. म्हणजे जो लक्ष्मीकांत बेर्डे जेलमध्ये आहे हं. आणि बॅक शॉट आहे, तुम्हाला जर माहिती असेल. तो तो मागून येतो. असा हो. असा करतो, हे करतो. ते. हो. तर तो हाल्फ बॉडी पपेट आहे. अर्धच पपेट आहे. हं. तर हात घालून एक रिअल हँड हं. असा वापरून तो दॅट इज अ मपेट स्टाईल ऑफ पपेट. हं. एक म्हणजे जो तात्या विंचू पूर्ण तो जेलमधून असा चालत येतो, हं. तो स्ट्रिंग पपेट आहे. हं. एक नुसतं आम्ही डमी तात्या विंचू बनवला होता हाताळायला, कारण तो खराब होणार होता ना. बरोबर. एवढं शूटिंग हं. केल्यावर तो खराब होणार. हं. एक तो फेकणारा एक उड्या वेगळा मारणारा तात्या तो वेगळा. विंचू, एक प्रॉपर बोलणारा 2-3 तात्या विंचू बनवले हां. होते. एक शेवटच्या गोळी मारतो तो खराब होणार होता. त्याच्यासाठी एक वेगळा तात्या विंचू बनवला होता. ओके. म्हणजे शेवट मरतानाच्या सीनचा गोळी एक खाणारा एक तो तात्या विंचू ह्याच्यातून उठतो, त्या बॉक्समधून. बॉक्समधून नाही, त्या पुरतात त्याला. पुरतात. हां. अच्छा. हां. त्याच्यातून तो उठतो. उठतो, त्याच्यासाठी वेगळा बनवला होता. तर असे 9 तात्या विंचू बाबांनी त्यावेळी बनवले सुंदर. होते. वेगवेगळ्या टेक्निकचे. हं. आणि ते चॅलेंज होतं, कारण तसा दिसणारा सेम पपेट बनवणं मॅन्युअली, हे मशीननी खरंय. काय नाही, इट इज एंटायरली हँडमेड. खरंय. कदाचित 2026 मध्ये ते सोपं वाटू शकतं. हां, पण तेव्हा ते किती अवघड असेल खरंच ती कमाल कमाल. घडवून आणली आणि होती. त्यावेळी तुम्हाला इंटरेस्टिंग म्हणजे तुम्हाला त्यावेळी क्रोमा हे नव्हतंच मानलं. नव्हतंच ऑफ कोर्स. तर सगळं टेक्निक, आणि मला प्रेक्षकांना आमच्या सांगायला खूप आनंद होतो, की सगळ्यात श्रेय झपाटलेल्या सिनेमाचं महेश कोठारेंना आम्हाला द्यायला, कारण त्यांनी ती एक
हिम्मत केली की पूर्ण भावल्याच्या अवतीभोवती ह्याच्या फिरणारी स्टोरी. अवतीभोवती आणि तेवढा महत्व त्यांनी दिलं, तेवढा वेळ त्यांनी दिला आम्हाला, की नाही बाबा तू वेळ तुला पाहिजे तेवढा घे वेळ आणि तू कर. बरोबर. तेवढा कॉपरेट करणारा डिरेक्टर आम्हाला भेटला आणि तेवढा विश्वास आमच्यावर त्यांनी ठेवला. खरं एवढे सगळ्यांचे कष्ट लागतात तेव्हा जाऊन एवढी कल्ट मूव्ही की तात्या विंचू म्हणल्यानंतर आता वेगळं सांगावं लागत नाही. मी तुम्हाला सगळ्यांना अजून एक घराघरात आहे. म्हणजे इंटरेस्टिंग किस्सेस प्लीज अनेक येऊ देत झपाटल्याचे इतके आम्हाला आहेत खूप आवडतील ऐकायला. की तुम्हाला शिडी चढणारा जो शॉट आहे हा त्याच्यामध्ये आम्ही तो जवळजवळ 2 दिवस फक्त 2 का 3 मिनिटाचा शॉट आहे, पण त्याला 2 का 3 दिवस ते शूट करत होते. मला आठवतं 93 ला आम्ही होतो त्यावेळी. तुम्ही केवढे होता तेव्हा? मी 10 वर्षाचा होतो. ओके. मी आणि आदिनाथ आम्ही सेटवर खेळायचो. लक्ष्मीकांत हा. बेर्डेंबरोबर खूप मजा केली आम्ही. वा क्या बात आहे. तर तो अख्खा शॉट जो होता तो आडवा लावला होता असा आणि 2 बिल्डिंगचा असा सेट होता आणि इथून तात्या विंचू काढला होता आणि अशी ट्रॉली होती मागे. तर अशी ट्रॉलीवर आई बाबा असे झोपले होते आणि असा तात्या विंचू काढला होता बर असा हा आणि तो पूर्ण शॉट मग असा हॉरिझॉन्टलचा तो व्हर्टिकल त्यांनी केला shot. ओके असा त्यांनी शॉट केलाय. बर म्हणून तुम्हाला वाटलं की तो असा 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 चढतोय. बरोबर म्हणजे तो डोळ्याला भ्रम केलेला होता तिथे. क्या बात आहे. आणि त्यावेळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे महेश कोठारेंचं तर श्रेय आहेच, पण त्यावेळी कॅमेरामनचं पण कारण त्यावेळी मॉनिटर नव्हते फीडबॅक. नव्हते तर तो जे काय ह्याच्यात बघायचा बाबा आता ते दिसतायत का नाही, कारण मुख्य म्हणजे आई बाबांना लपवायचं होतं, फक्त तात्या विंचू दिसायला पाहिजे. बरोबर. तर महेश कोठारे आमच्या हा. कॅमेरामन पोळ त्यांचं नाव होतं, मला नाव हम्म. विसरलो मी. तर त्यांचा ह्या दोघांच्या मुळे, कारण आम्ही काय करणार ते पण ते शेवटी जो बरोबर. डिरेक्टर आहे तो महत्वाचा आहे. बरोबर आणि ऍक्च्युली आज मला समजतंय बाहुल्याच्या मागे रामदास पाध्ये होते माहिती होतं, पण तुमच्या आई पण होत्या, त्यांचं हो. पण तेवढंच योगदान होतं येस, त्याच्यामध्ये. दोघांनी क्या मिळून, बात आहे. कारण एका वेळी आता तो बाबा हात ऑपरेट करतो, दोन्ही दुसरा हात हात कसे कसे ऑपरेट ऑपरेट करणार. करेक्ट. दुसरी गोष्ट, एक तुम्हाला किशोरी अंबे त्या गाडीतून जाते, उडी मारते, हो तर तो असा पूर्ण तो असा येतो बघा, झप करून येतो. झपक्याने येतो. किती अर्ध्या 1 मिनिटाचा शॉट हो, असेल हो, फक्त, हो. पण एक पूर्ण हा जो जिना आहे हम्म. त्याला पॅरल असा अजून एक असा प्लॅटफॉर्म केला होता आणि बाबा असे बसले होते, पूर्ण बोरिक पावडर टाकली होती त्या ह्याच्यावर, अच्छा कॅरमवर टाकतो. कॅरमवर टाकतो त्या प्लायवूडवर, हा, आणि तो शॉट असा खाली लावता हा. आणि तो तात्या विंचू असा येतो. तर तेवढ्याच पूर्ण त्यांना वेगाने सोडलं होतं, असं पकडून ठेवलं होतं आणि सोडलं होतं. सोडलेलं होतं. त्याच्यानंतर तो तात्या विंचू ह्याच्यावरती जातो, गाडीच्या वरती, तर त्यांना वरती बांधलं होतं छतावर बर आणि तो असा येतो. हा त्याच्यानंतर एसटीच्या मागचा तुम्हाला तो- शॉट तो माहिती iconic असेल, shot. आयकॉनिक शॉट आहे. तर त्याच्यामध्ये बाबांनी जनरली पपेटला मागून हात घालतात, हा तर बाबांनी वेगळी बॉडी बनवली होती, पुढून हात घालणारी, बर आणि तो असा वळतो. असा वळतो, मागे बघतो, हसतो. तर बाबा एसटीच्या लास्ट सीटवर बसले होते आणि त्यांनी असा पोटातून हात घातला होता ओके आणि एसटीची विंडो काच कापली होती. कापली होती. तर असं सगळं केलं होतं आम्ही. हम्म. एवढा आम्ही वेळ दिलाय सुंदर. महेश कोठारेने. क्या बात आहे. फारच कमाल. आणि त्या आठवणी एकदम स्पेशल आहेत, कारण आणि त्यावेळी अर्थात आम्ही जेव्हा करत होतो तेव्हा हे काय माहिती नव्हतं की होणार आहे नाही होणार आहे, आम्ही करत होतो म्हणजे. Yes, कमाल. नाही तात्या विंचू हा आवडीचाच विषय आणि त्याबद्दल खूप नव्याने काही ना काही आज आम्हाला समजलं तुमच्यामुळे. म्हणजे मला Thank you so much. अजूनही आज 33 वर्ष, 93 ला तो, आता 33 वर्ष झाली तरी अजून आज तात्या विंचू पॉप्युलर आहे, मला खरं वाटत नाही. एक्झॅक्टली. म्हणजे मी कोविडच्या वेळी तात्या विंचूला घेऊन एक व्हिडिओ बनवला होता, तो व्हायरल झाला होता. तात्या विंचू हा कोविड व्हायरसला घाबरलेला आहे आणि तोच समाज प्रबोधन करतो की तुम्ही मास्क लावा, हात धुवा, जर नाही केलं तर करून टाकेन ओम फटसवा. क्या बात आहे. तर तो पण माझा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर आता एवढे मीम्स वगैरे अजूनही होतात, म्हणजे अजूनही होतात. आजच्या जनरेशनला ज्यांनी तात्या विंचू त्यावेळी त्यांना माहिती नाहीये, त्यांना सुद्धा तात्या विंचू माहितीये. इट इज अ बिग बिग सक्सेस. म्हणजे आम्ही प्रेक्षकांचं आभार मानतो. सुंदर कमाल. त्याबद्दल तर पुन्हा आपण येऊयात त्याच्यावर. आता ना तुम्ही जी हे सांगितले ह्या टेक्निक्स बोलण्याच्या काय तुम्हाला रियाज करावा लागतो, सराव करावा लागतो. पण हाताच्या ज्या मुवमेंट्स असतात आतल्या, तर त्याबद्दल पण सांगा ना. कारण आत हात गेल्यानंतर 5च बोट आहेत तुम्हाला. दुसरा हाताने इकडचा हात ऑपरेट करायचा आहे.
तर त्या मोमेंट्स कशा असतात? आत काय फंक्शन्स असतात बाहुल्याच्या? बरं, आता आपण थोडंसं पपेट मेकिंगकडे येऊया. बरं. मला मी सांगितलं, पपेट मेकिंग किंवा हं. पपेट जे बनतं त्याचं सुद्धा ओव्हर द इयर 100 हं. वर्षात ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. हं, हं. आधीच्या ज्या बाहुल्या होत्या, खूप आधीच्या, म्हणजे मी तुम्हाला 1916-17च्या किंवा हं. 1900 किंवा 1800 शतकातल्या पण बाहुल्या मी तुम्हाला सांगतो. त्यावेळी लाकूड वुडन पपेट्स असायचे. हं. पूर्ण वुडन कार्विंग हं. असायचं आणि पपेट्स बनवायचा तिथे आतमध्ये लिव्हर्स असायचे. हं. त्याच्यानंतर थोडासा पुढे जाऊन 1916, 17, 20, 1920ला पेपर मॅश किंवा कागदाच्या लगद्यापासून हं. बाहुल्या बनवायला लागल्या. आमचा जो अर्धवट राव आहे, हं. तो कागदाच्या लगद्यापासून बनलेला, पेपर बरं, मॅशिंगमुळे. बरं. असे वेगवेगळे पेपरचे हं. पीसेस घेऊन मग त्याला शेप देऊन, चिकटवत, देऊन, देऊन चिकटवत, मग तो चिकटवत, कडक चिकटवत होतो. त्याचा हे होतं. मग त्याला प्लास्टर ऑफ पॅरिसनी पावडर भरायची, मग परत हं. चिकटवायचं. असं करून त्याचं पूर्ण स्ट्रक्चर बनवायचं. हा आणि आतमध्ये पूर्ण ब्रासचं मेकॅनिझम आहे बरं, अर्धवट राव. बरं. तर तशा प्रकारच्या त्याला आम्ही टिपिकल व्हेंट्रिलॉक्विस्ट डमीज असं म्हणतो. हं. हं. शब्दभ्रमी बाहुल्या. हं. त्याला खाली लिव्हर्स असतात. हं. दे आर हार्ड डमीज, म्हणजे हार्ड पपेट्स आहेत ते. त्याला खाली लिव्हर्स असतात. एक लिव्हर ओढली की त्याचं तोंड हलतं. बरं, दुसरं बरं. लिव्हर ओढली की भुवई भुवई हलते. हलते. हे हलतं. तर या हार्ड डमीज झाल्या. त्याच्यानंतर हळू जसा काळ पुढे होत गेला, तसं मग कापडी बाहुल्या, हं. कापडांच्या किंवा फोमच्या हं. बाहुल्या निर्माण व्हायला लागल्या. आमचा तात्या विंचू फोम, इट्स अ फोम बेस्ड पपेट, पण ओके. त्याचं आतून वेगळं कोटिंग आहे त्याला. हं. हं. तर त्याच्यामध्ये थोडेसे प्रेशर पॉइंट्स मी जसं सांगितलं तसं, म्हणजे त्याचं बेसिकली कसं, अर्धवट राव जर तुम्ही बघितलात फक्त तेवढा तोंड करतो. हलतं. बरोबर. पण ह्याच्यामध्ये पूर्ण त्याचं फेस हं. हं. सॉफ्ट, इट्स अ सॉफ्ट पपेट. हं. हं. म्हणून त्याचा म्हणजे जसं जेवढा रिअल माणसाच्या हं. जवळ जाणारा पपेट आपण हं. बनवायला. हं. त्याच्यानंतर हळू मग माणसासारख्या दिसणाऱ्या आम्ही पपेट्स डिझाइन केलेले आहेत. म्हणजे फोम लेटेक्स मटेरियल, हं. रबर, जसं हं. प्रॉस्थेटिक्सला कसं फोम लेटेक्स वापरतात, तसंच आम्ही फोम लेटेक्स वापरतो, पण त्याच्यात थोडंसं हार्डनर बरं, घालून ते बरं. थोडासा हार्ड होऊन हं. माणसासारख्या दिसणाऱ्या बाहुल्या आम्ही हं. बनवलेल्या आहेत. आम्ही एक लुडो म्हणून फिल्म आली होती Netflixवर. बरं. त्याच्यामध्ये आम्ही आदित्य रॉय कपूरसारखं दिसणारं पपेट पपेट बनवलं बनवले. हो. होतं. किंवा आम्ही अनेक सेलिब्रिटी पपेट्स बनवलेले आहेत. ते रिअल लाईफ सेलिब्रिटीसारखे दिसतात. थोडंसं त्याला कॅरिकेचरिश लूक आहे. हं. हं. तर ते तर तशा पद्धतीच्या बाहुल्या. आणि आत्ताच्या काळात आम्ही ॲनिमेट्रॉनिक्सच्या बाहुल्या बनवतो. बरं. 3D प्रिंटिंगनी आम्ही बाहुल्या बनवतो. आम्ही 3D प्रिंट करतो बाहुल्या. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, Netflixवर आदित्य रॉय कपूरचा एक फिल्म आली होती लुडो, अनुराग हं. बसूनी ती डायरेक्ट केली होती. त्याच्यामध्ये मी भारतातलं पहिलं हं. 3D प्रिंटिंग आणि 3D स्कॅनिंगनी बनवलेलं पहिलं सेलिब्रिटी पपेट आहे आदित्य रॉय कपूरचं. बरं. तर त्याला आम्ही 3D स्कॅन केलं, त्याचा 3D प्रिंट केला, त्याचा मोल्ड, आणि त्याच्यातून फोम लेटेक्सचा कास्ट काढून आम्ही तो डिझाइन केलेला आहे. ओके. केवढं होतं ते उंचीला वगैरे पपेट? इट्स अ 3 फीट पपेट, 3 ओके. and a half फीट पपेट हं. असं. आणि अर्धवटरावचे ब्रासचं स्ट्रक्चर आहे आतमध्ये, म्हणजे अर्धवटरावचं वजन तसं भरपूर असेल. अर्धवटरावचं वजन आहे. इट्स अ हेवी पपेट बेसिकली. कमाल, कारण कमाल. पूर्ण एक स्टिक असते आणि त्याच्यावर कंट्रोल्स माउंट केलेले असतात. हं. हं. एक हं. काठी असते आणि त्याला कंट्रोल्स असतात. आतमध्ये पूर्ण ब्रासचं मेकॅनिझम असतं. बरोबर. आणि मग सरांनी जसे पुढे भरपूर शो सुरू केले, मग नवीन बाहुल्या आलेल्या असतील, की त्यांनी नवीन बनवल्या. तर अजून कुठले अजरामर झालेले असे शोजमधनं, लोकांची डिमांडमधनं येणारा अजून? आता अर्थात अजून आता झपाटलेलं तर 93 साली. त्याच्या हां. आधी मी तुम्हाला सांगतो, हां. लिज्जत पापडचा जो क्या बात ससोबा है! तुम्हाला येस, माहिती येस, असेल, येस. तर त्याची थोडीशी एक आठवण हां, सांगतो. हां. सांगा, सांगा. त्यावेळी अर्थात 70-80च्या दशकात बाबा दूरदर्शनवर ही वॉज अ बिग स्टार, बिग स्टार. लाइक येस. कपिल शर्मा. ॲक्चुअली म्हणजे चित्रहारच्या नंतर त्यांचा कार्यक्रम लागायचा. येस. ही वॉज अ एक थिंग. आणि त्यावेळी असाच अचानक अशोक कुमारचा मला बाबांना फोन आला, की नाही मला तुमचा शो आवडतो वगैरे, हं. वगैरे. आणि मग ते अनेक त्यांनी मोठ्या-मोठ्या ऑर्केस्ट्राजमध्ये कार्यक्रम हं. करायला सुरुवात केली. किशोर कुमार बरोबर कार्यक्रम केलेले हं. आहेत. तबस्सुम हिट परेड म्हणून कार्यक्रम होता, त्याच्याबरोबर केलेले आहेत. हं. सुधीर फडकेंबरोबर कार्यक्रम केलेले आहेत. लता मंगेशकर बरोबर, त्यांच्याबरोबर कार्यक्रम केलेले आहेत. तर अचानक एक दिवस लिज्जत पापड त्यांचा फोन आला, की आम्हाला तुमची पपेट्स वापरायचे आहेत आमच्या हं. जाहिरातीत. हं. तर ते अर्धवटराव ऑर्डरबाई आम्हाला पाहिजेत, तुम्ही आणा. तर तेव्हा 79 साली माझे बाबा अमेरिकेला जाऊन आले होते आणि त्यांनी
इंडियाला रिप्रेझेंट केलं होतं तिथे. बर तर तिथून एक त्यांनी ससा आणला. हम्म. ऑफिसमध्ये घेऊन गेले, की हा नवीन पपेट आहे. तर नाही, नाही ससा बिसा काय नको हा. नको छे डिमांड काय अर्धवट रावलंच होती. अर्धवट राहायला पाहिजे. तर बाबांनी सांगितलं ना नवीन पपेट आहे, हा. तुम्ही वापरा आणि तुम्ही वापरलं तर खूप छान आहे. कारण तुमचा पापड एवढा चांगला आहे, की माणूस काय ससा पण खाईल पापड. वाह. असं बाबांनी हा. असेच बोलून गमतीत गेले. बोले. हा. मग त्याला त्या माणसाला जो मेन माणूस होता, लिज्जत पापडचे जे कोण हेड होते, हम्म. नाही ही आयडिया चांगली आहे. तर आपण वापरू. आणि मग त्यांनी जिंगल तयार केली वगैरे. पण त्यांना एक पंच लाईन जाहिरातीत एक काहीतरी हुक लागतो. हुक लागतो. हुक. ते आताच्या काळात हुक हुक म्हणतो हुक. आपण त्याला. तो हुक पाहिजे होता. तर त्यांनी सांगितलं नाही पपेट है पर उसको एक कुछ एक तकिया कलाम चाहिए कुछ हम्म. जो तर बाबांनी सांगितलं ससा हसला तर हम्म. मग त्यांनी बऱ्याच हसायच्या स्टाईल्स 10 दिवस ते ट्राय करतोय. हे हा. आणि मग अचानक त्यांनी अशी स्टाईल शोधून काढली. लिज्जत, हा. क्या बात आहे. आणि हे त्यांना आवडलं आणि जिंगलच्या शेवटी त्यांनी ते रेकॉर्ड केलं आणि ते अजूनही लोकांना अजूनही लोकांना आवडतं. अजूनही ती ऍड तशीच्या तशी बरेचदा टीव्हीला येत असते आणि ते त्यांनी बदललेलं ते नाहीये. बदललेलं नाही. बदललेलं नाहीये. इनफॅक्ट खूप लिज्जत पापडच्या मे बी तो 50 याचा पॅक येतो त्याच्यावर ससा अजून तसाच इंटॅक्ट ससा ठेवला त्यांनी अजूनही तो. तसा आहे. म्हणजे तेवढं म्हणून तेच कुठलंही कॅरेक्टर इट्स अ कॅरेक्टरायझेशन बेसिकली. करेक्ट. तुम्ही कॅरेक्टर कसं निर्माण करता आणि त्याला काय हम्म. कसा पद्धतीने टायमिंगनी बोलता ते बरोबर. महत्वाचं असतं. वा वा वा. म्हणजे आजोबांकडून रामदास सरांकडे कला आली. त्यांनी एका वेळी निर्णय घेतला, की आता मी याच्यातच पुढे जाणार. तुमच्यापर्यंत जेव्हा ती कला आली तोपर्यंत बरीच कूच बदललेली होती फिल्म इंडस्ट्रीनी असेल किंवा ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीनी असेल. तर तुम्ही पण उच्च विद्या विभूषित आहात, सीए झालेले आहात. हो, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे बाय हां, एज्युकेशन. तुमच्या आयुष्यात तो दिवस कधी आला जेव्हा तुम्हाला वाटलं, की आता मला पण यातच करियर करायचंय? मुळात तुम्ही सरांसोबत स्टेजवर कधीपासून जाताय? स्टेजवर मी 93 सालापासून मी झपाटलेला हं, जेव्हा त्याच्याही आधी ॲक्चुअली मी हं. आधी तुम्हाला सांगतो. हं, अ, आम्ही एक सीरियल केली होती हं. दूरदर्शनवर. हं, झुटे सच्चे गुड्डे बच्चे आणि ती हं. विजय तेंडुलकरांनी डायरेक्ट केली होती. हं, हं. आणि इट वॉज अ फर्स्ट पपेट बेस्ड सीरियल दूरदर्शनवर. आम्ही त्याचे 13 एपिसोड्स केले होते. हं. आणि त्याच्या शूटिंगला मी नेहमी जायचो आणि मी तेंडुलकर काका त्यांना म्हणायचो. विजय तेंडुलकरांबरोबर मी बसायचो दररोज क्या बात है! मॉनिटरवर बघायचो. आणि तेव्हापासून मला इंटरेस्ट निर्माण झाला होता ह्याच्यामध्ये. हं, नंतर मी झपाटल्याच्या शूटिंगला जायचो. मी हं. आदिनाथ आम्ही खेळायचो, मजा करायचो. मस्त कोल्हापूरला शूटिंग होतं, मजा करायचो हं. आम्ही. लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर खूप मस्ती केली आम्ही. बसवर चढायचो वगैरे असं तसं. आणि त्याच्यानंतर 94 साली आम्ही एक नाटक इंग्रजी नाटक माझ्या बाबांनी भरत दाभोळकर जे आहेत हं. ॲडव्हर्टायझिंगचे हो. लेजंड त्यांनी किंग ऑफ अमूल ॲडव्हर्टायझिंग. येस. ची जाहिराती जाहिरात त्यांनी केल्या. तर ते इंग्लिश थिएटरमध्ये खूप ॲक्टिव्ह होते. त्यांचं हं. बॉटम्स अप वगैरे नाटक होतं. तर त्यांचा एक मेन म्हणजे ते मराठी कलाकारांना घेऊन कार्यक्रम हं. त्यांचे इंग्लिश नाटकं करायचे. तर बाबांना फोन आला, की नाही मला असं-असं करायचंय, एक नाटक करायचंय हं, आणि ते भावल्यांचं नाटक आहे हं, पूर्ण. इट्स अ पपेट प्ले. हं, इट्स अ पपेट प्ले. हं, हं, तर गुड नाईट बेबी डायनो म्हणून नावाचं आम्ही एक नाटक केलं होतं आणि हं. पूर्ण डायनोसॉर फॅमिलीची जी एक स्टोरी होती. हं, हं. अ, पापा डायनोसॉर आणि त्यावेळी जुरासिक पार्क आला होता हं, सिनेमा 93 साली. हं. तर तसंच तर त्याची भरत दाभोळकरची कॉन्सेप्ट अशी होती, जुरासिक पार्क हा भीतीदायक कारण स्टीव्हन स्पिलबर्गनी सांगितलं होतं, की मुलांना हा दाखवू नका सिनेमा. बरोबर. पण भरत दाभोळकरने असं कन्सीव्ह केलं होतं, की नाही हा डायनोसॉर आपण चाइल्ड फ्रेंडली करूया. मुलांना ओके. आवडेल आवडेल असं. असा. म्हणून आम्ही क्यूट डायनोसॉर्स केले होते आणि पूर्ण अशी एक प प बालनाट्य आम्ही केलं हं, होतं. हं, म्हणजे चेटकीण होती त्याच्यात. तिचं हार्ट असतं. तर बेबी डायनोचा हार्ट तिला हं, घेतलं की ते सुंदर होणं. हं, अशी पूर्ण आम्ही स्टोरी केली होती. हं. तर त्या नाटकामध्ये आम्हाला बरेच पपेटियर्स पाहिजे होते. कारण जवळ-जवळ 100 बाहुल्या होत्या त्याच्यात. तर मग आई-बाबांनी सांगितलं की तुम्ही करा. हं, मग मी आणि माझा छोटा भाऊ परीक्षित हं, आम्ही त्या नाटकात काम करायला लागलो. हं, आणि पूर्ण नाटक रेकॉर्डेड होतं. हं. पण भावल्यांना लिप सिंक करायचं होतं. होतं. हं, म्हणून आम्ही लिप सिंक करायला शिकलो.
लाईव्ह ट्रॅकवर आणि आणि ते UV लाईटचं नाटक होतं. पूर्ण अंधार होता. असे मास्क घालून आम्ही तर तेव्हापासून माझी जर्नी सुरू झाली हं, हळू-हळू, हं, हळू-हळू. हं, हं, आणि एक दिवस मी 97 साल असेल. हं. मला शाळेतून सांगितलं, की "नाही तू शाळेचं गॅदरिंग आहे. हां, तू करायचं कार्यक्रम आता. कर." वाह! घरचाच कलाकार. घरचा तर मी बाबांना येऊन सांगितलं, की असं-असं आहे. तर बाबांनी सांगितलं, "बघ आपल्याकडे बाहुल्या आहेत एवढ्या, हं, तू कर." मग मी सांगितलं, "नाही, मी स्वतः पपेट डिझाइन करणार." हं, आणि मग मी पिंक पॅन्थर नावाचं एक पपेट डिझाइन केलं. त्याचे संवाद स्वतः लिहिले हं. आणि मी सुरू केला माझा माईक वगैरे हे केला आणि सरप्राईज म्हणजे माझे आई-बाबाच चीफ गेस्ट होते. बरं. तर छान झाला माझा कार्यक्रम. थोडासा गडबड झाली. माझा पाय वगैरे निघाला कारण मी नीट बनवलं नव्हतं हां, पपेट. हां. मग त्याच्यानंतर बाबांनी सांगितलं, "ठीक आहे बाबा." टाळ्या वगैरे वाजवल्या लोकांनी, पण हं, आता तुला इंटरेस्ट आहे, हं. तर तू आता कला शिकायला लागा. आणि म्हणून मी अ, जवळ-जवळ 10-12 वर्षाचा असताना, 10-11 वर्षाचा असताना मी आर्ट शिकायला हळू सुरू सुरू. केली. बाबांबरोबर कार्यक्रम बघायला जायचो मी. बघायचो ते कार्यक्रम कसे करतात आणि दररोज ट्रेनिंग घ्यायचो बाबांकडून. आणि नंतर मी आर्य पोद्दार कॉलेजमधला मी विद्यार्थी आहे आणि कॉलेजपासून मी कार्यक्रम सुरुवात केली. कॉलेजमध्ये मी पहिला गणपतीत कार्यक्रम केला, यूथ फेस्टिव्हलमध्ये कार्यक्रम केला, मल्हारमध्ये कार्यक्रम केला हं, आणि नंतर मी सेमी प्रोफेशनल म्हणजे मी हं. कॉलेज सांभाळून कार्यक्रम बरोबर. हळू करायला लागलो. क्या बात है! तुम्ही कुठले तुमचे आवडते कॅरेक्टर्स आहेत? तुमच्याकडे असणारे आता अ, एकूण बाहुल्या किती आहेत आता तुमच्याकडे? आता आमच्याकडे जवळ-जवळ 2,500 जास्त बाहुल्या आहेत. 2500 बाहुल्या. 2,500 बाहुल्या आहेत आणि त्या पण वेगवेगळ्या टेक्निकच्या आहेत. काही व्हेंट्रिलॉक्विस्ट डमीज आहेत, काही स्ट्रिंग पपेट्स आहेत, काही रॉड पपेट्स आहेत, काही शॅडो हां. पपेट्स आहेत. ओके. काही पपेट्स आम्ही परदेशातून कलेक्ट करून म्हणून आणलेल्या आणलेले आहेत. आहेत. त्या आम्ही काही शूटिंगमध्ये वापरतो, हे हं. करतो. तर 2,500 जास्त बाहुल्या आहेत. म्हणजे हे सगळे पाध्ये कुटुंबाचे सदस्यच आमचे म्हणायला पाहिजे. मुलं-बाळ आहेत असं मुलं-बाळ म्हणा. आहेत ही सगळी. आणि आमचा मोठा एक पपेट स्टुडिओ आहे चेंबूरला. तिथे हां. आमचं पपेट स्टुडिओ आहे. तिथे आम्ही पपेट डिझाइन करतो, तिथे हं. प्रॅक्टिस करतो आणि तिथे आम्ही सगळ्या बाहुल्या ठेवलेल्या आहेत. ओके. तर माझे कॅरेक्टर्स म्हणजे जसं मी सुरू केलं, तसं मी बाबांना सांगितलं, "नाही, मला माझे कॅरेक्टर निर्माण केलेत." म्हणून मी 3-4 वेगवेगळे कॅरेक्टर्स ओके. केले. मी एक डॉट कॉम म्हणून एक कॅरेक्टर निर्माण हं. केलं. कुत्र्याचं कॅरेक्टर. एक छोटू सिंग म्हणून माझं एक कॅरेक्टर आहे. ते मी केलं. क्या तर बात असं है! अनेक कॅरेक्टर्स मीही निर्माण केलेले आहेत. सुंदर. तुम्ही एक स्टेजवर खूप मोठा पपेटचा एक शो केला होता. मेगा पपेट शो. तर तो काय होता नक्की? बरं, मी तुम्हाला जसं मी सांगितलं आम्ही 93 साली गुड नाईट बेबी डायनो म्हणून हां. नावाचं नाटक केलं होतं. त्याच्यानंतर आम्ही एक हॅट्स ऑफ नावाचं नाटक केलं होतं. हं, म्हणजे सुधीर भट आणि गोपाल अलगिरी जे हं. सुयोग नाट्य बरोबर. हो. संस्थेचे जे मुख्य होते, मुख्य. त्यांच्याबरोबर आम्ही प्रोड्यूस करून एक हॅट्स ऑफ नावाचं 97 साली नाटक केलं होतं. हं. त्याच्यामध्ये प्रियदर्शन जाधव पपेटियर म्हणून बरं. त्यांनी काम केलं होतं आमच्याबरोबर. त्याच्यानंतर थोड्या वर्षांनी आम्हाला असं वाटलं, की आम्ही अजून मोठा पूर्ण हं. पपेट जसे ब्रॉडवे स्टाईल जसे मोठे हं. आपण लायन किंग वगैरे जसं बघतो, हं. तशा पद्धतीचं आपण बाहुल्यांच्या ह्याच्यात हं. काहीतरी करावं. म्हणून 2009 साली आम्ही एक फॅन्टेझिया फॅन्टास्टिक नावाचा एक मोठा मेगा पपेट प्ले हं. केला. तो भरत दाभोळकरनीच डायरेक्ट केला होता आणि आम्हाला असं वाटलं तेव्हा ॲनिमेशन बरंच ॲडव्हान्स झालं होतं. आम्हाला ॲनिमेशनसारखं काहीतरी एक करायचं होतं, की काहीतरी हं. एक वेगळं व्हिज्युअल एक्सपिरियन्स लोकांना हं. मिळायला हं. पाहिजे. म्हणून आम्ही जवळ त्या नाटकामध्ये 300 बाहुल्या हं. बनवल्या होत्या. बाबांनी सिंगल हँडेडली 300 बाहुल्या बनवलेल्या आहेत. बापरे! आणि ती लिटल मर्मेडची स्टोरी आम्ही केली होती. ती पॅरडी होती लिटल मर्मेडची. हं. तर त्याच्यामध्ये लिटल मर्मेड म्हणजे मर्मेडचं कॅरेक्टर होतं. त्याचा प्रिन्स होता. हं. त्याच्यानंतर एक माकड होतं. हं. तर अशा वेगवेगळी कॅरेक्टर्स होती आणि अ, भरत दाभोळकरांनी सांगितलं, की नाही आपण जसं ॲनिमेशन फिल्ममध्ये सेलिब्रिटी व्हॉईस ओव्हर देतात, हं. तसं ह्या हं. नाटकाला पण आपण सेलिब्रिटीजनी व्हॉईस ओव्हर देऊया. बरं. पपेटना व्हॉईस ओव्हर बरं, देऊया. बरं. म्हणून आम्ही मर्मेडच्या कॅरेक्टरला जुही चावलानी व्हॉईस ओव्हर दिलं होतं. बरं. त्याच्यानंतर प्रिन्सच्या कॅरेक्टरला जॅकी श्रॉफनी व्हॉईस ओव्हर दिलं हं. होतं. हं. जावेद जाफरीनी एक शार्कचं कॅरेक्टर होतं, त्याला व्हॉईस ओव्हर दिला होता. हं. त्याचं शॉर्ट सर्किट म्हणून माकड होतं, त्याचं आपलं हा अर्शद वारसीनी त्याला व्हॉईस ओव्हर दिला होता.
शंकर महादेवनी त्याचं टायटल ट्रॅक त्या बर तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर आम्ही भावल्यांच्या कलेला सुंदर. हे केले. किती सालची गोष्ट आहे ही? 2009 सालची गोष्ट 9 आहे. सालची. त्याचे किती शोध झाले आणि? जवळजवळ आम्ही 100 शोज केले त्याचे. ओके. आत्ता पुन्हा लाईव्ह घेऊन यायला पाहिजे असं वाटतंय मला तुम्हाला ते नाटक? आम्ही कारण आहे चालू आहे आमचा विचार करतोय आम्ही की परत हो. सेम नाटक मराठीत, हिंदीत, गुजरातीत आणि इंग्लिशमध्ये क्या परत बात है. आम्हाला करायची इच्छा नाही ते आहे. आणायलाच पाहिजे. कारण लोकांना आता थिएटरमध्ये जाऊन पुन्हा ते सगळे एक्सपिरियन्स घेण्याची ना मला वाटतंय, की पुन्हा एक आवड निर्माण झाली आहे कुठेतरी आणि खूप लाईव्ह शोज चालतायत आता. मुलांनाही काहीतरी छान लाईव्ह शोज बघायला कारण मिळेल. लाईव्ह शोज मुलांना आजच्या काळात बघायला मिळत नाही नाहीत, मिळत नाहीत. अनफॉर्च्युनेटली. खरंय, खरंय. येस. आणि जसं डिजिटल क्रांती झाली आणि नंतर कॉम्प्युटर वगैरे आला आणि त्यानंतर ॲनिमेशन वगैरे जेव्हा खूप ईझी झालं गोष्टी करणं, त्याचा या पपेटियर्सवर म्हणा किंवा व्हेंट्रिक्युअलिझम या कलेवर तसा परिणाम झाला काही? तेव्हा लोकांना किंवा आम्हाला असं वाटलं होतं की ॲनिमेशनमुळे काही फरक पडेल का? हं, पण मला असं म्हणजे मला वी वर कॉन्फिडंट की फरक पडणार नाही आणि फरक पडला नाही. हं, जसं आधी हं. रेडिओ होता. रेडिओ आल्यावर लोकांना वाटलं नाही टेलिव्हिजन आल्यावर रेडिओ कोण Reels कोण ऐकणार आहे? नाही. इंटरनेट आल्यावर कोणी पेपर वाचणार नाही. हं, पण असं झालेलं नाही. हं, हं. ओके. तसं झालेलं नाही आणि झालेलं नाही. अजूनही लाईव्ह पपेट आणि इव्हन एआय पण अजून आत्ता आलेलं आहे. हं. एआयचा पण आमच्या भावल्यांच्या कलेवर अजिबात इम्पॅक्ट होणार नाही. बरं, एवढे कॉन्फिडंट तुम्ही आहात. कॉन्फिडंट आहे कारण इट्स अ लाईव्ह आर्ट. बरोबर. इट्स अ लाईव्ह आर्ट. जसं करेक्ट. थिएटर इट्स पपेटरी इज अ फॉर्म ऑफ थिएटर बेसिकली. बरोबर. सो इट विल नेव्हर डाय हं. टिल द ह्युमन बीइंग इज अलाइव्ह. ग्रेट, ग्रेट. आणि फक्त ॲडव्हर्टाइजमध्ये वगैरे वापरण्यात येणार आहे. काय-काय टेक्निक्स बदललेत आता? पूर्वीपेक्षा सोपं काय झालंय? तुम्ही पण करतात कारण ॲड फिल्म्स वगैरे. सोपं म्हणजे क्रोमा आल्यामुळे सोपं बरं. झालं. क्रोमानी काय क्रांती केली? क्रोमानी म्हणजे आम्ही पूर्ण ग्रीन कॉस्ट्यूममध्ये हे करून गायब होऊन जातं. गायब होऊन जातो. हां. पपेट इझिली ऑपरेट करता येईल. बरोबर. पूर्वी इतकं मोठं चॅलेंज नाहीये. पण आता अर्थात क्रोमा म्हणजे तुम्हाला मग तेवढं सेटअप आणि तेवढं बजेट लागतं. हे असं सिनेमाचं आणि जाहिरातीचं बजेट असतं. हं. म्हणून तसं सोपं झालेलं आहे. बरोबर. हं. तर आम्हाला सोपं झालेलं हं, हं, आहे. हं. हा खूप लोकांना कुतूहलाचा विषय आहे खरंच पपेटिंग म्हणजे काय व्हेंट्रिक्युअलिझम किंवा त्याच्या बोलक्या बाहुल्यांचं जेव्हा प्रचंड मोठं सक्सेस झाला असेल, खूप लोकांना आवडायला लागलं असेल. कुठल्या-कुठल्या मोठ्या लोकांच्या आठवणी आहेत अजून, की जवळून बघायला मिळाली ही लोकं? ते बाबांना खूप ओळखायचे, पण तुम्हाला पण त्यांचा सहवास मिळाला? येस. जसं मी तुम्हाला सांगितलं मी विजय तेंडुलकरांना जवळ हं, त्यांच्या बरोबर आम्ही हं, काळ घालवलेला आहे. हं. मी लहान असताना. त्याच्यानंतर अनेक अनेक लोकं आता बरेच लोकांबरोबर मी काम केलेलं बरोबर. आहे. मी तुम्हाला जर्नी सांगतो. हं. मी चार्टर्ड अकाउंटन्सीची माझी परीक्षा झाली. हं. तेव्हा इंडियाज गॉट टॅलेंट म्हणून मला फोन बरं, आला, बरं. की आम्ही असा-असा एक रिएलिटी शो काढतोय. 2009 सालचीच गोष्ट आहे ती, की इंडियाज गॉट टॅलेंट म्हणून एक शो करतोय आणि कारण त्यावेळी अर्थात इंडियन आयडल सिंगिंग आणि डान्सिंग डान्सिंग त्याच्याशिवाय दुसरे काही काही शोज नव्हतं. नव्हते. तर दुसऱ्या टॅलेंट्सचा आम्हाला इट्स अ बिग शो. हं, म्हणजे डान्सिंग, सिंगिंगपेक्षा मायमिंग, पपेट्री, व्हेंट्रिलॉक्विझम किंवा दुसऱ्या कुठल्याही आर्ट फॉर्म्स हं. असतील, त्याचा आम्हाला शो करायचा आहे. आणि बाबांना सांगितलं, "नाही, तुम्ही तर खूप एस्टॅब्लिश्ड आहात. आम्हाला हं, नवीन हं, तुमचा मुलगाही करतो, आम्ही हं. ऐकलंय." तर मी सांगितलं, "ठीक आहे, मी करीन." आणि माझी परीक्षा चालू होती तेव्हा. हं. सीएची परीक्षा चालू होती. बरं. म्हणजे माझं 2 महिन्यांनी परीक्षा होती. हं, तर त्यांनी सांगितलं, "तुम्ही ऑडिशनला या." मी ऑडिशन दिली. मग विसरून गेलो. ठीक आहे, हं. जाऊन दे. आणि नंतर मग फोन आला, की "नाही, तुम्ही सिलेक्ट झालाय. तुम्ही या." हं. आणि तिथपर्यंत मी बऱ्यापैकी एस्टॅब्लिश्ड होतो. मी सेमी प्रोफेशनल होतो. मी बरेच छोटे-छोटे शोज करत होतो. आणि मग मोठा प्लॅटफॉर्म होता. इंडियाज गॉट टॅलेंटच्या ऑडिशनला मी सिलेक्ट झालो. शेखर हं. कपूरनी स्तुती केली. त्यांनी सांगितलं, "नाही, मला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल." क्या बात है! मी कधी मला त्यांचा डायरेक्ट त्यांनी पर्सनल नंबर मला दिला. हं, हं, त्याने हं. "तू कधी काय स्टोरी असेल मला तू येऊन भेट. मला हं. आवडेल काम सुंदर. करायला." तर कमाल. त्यांच्याबरोबर मला सोनाली बेंद्रे, किरण खेर त्यांनी मला पर्सनली येऊन म्हणजे आपण रिएलिटी शोमध्ये नुसतं तारीफ करतात तसं नाही, पण बरोबर. मला कार्यक्रम झाल्यावर ज मला येऊन पर्सनली त्यांनी बरोबर. सांगितलं. सिद्धार्थ बसू जे आहेत, हं. सिनर्जी, बिग सिनर्जी तेव्हाही हं, होतं. हं. तो इंडियाज गॉट टॅलेंट त्यांनी प्रोड्यूस केला होता. त्यांनी मला येऊन सांगितलं, की "नाही, तुझ्यात काहीतरी एक आहे, जे हं. बाकीच्या लोकांमध्ये नाही. तुला हं. यू आर तू पुढे
जाणार आहे आम्हाला बरोबर. कळतं लगेच करेक्ट, काय. करेक्ट. आणि मग त्यांनी मला नंतर KBC वर बोलवलं. अमिताभ बच्चन बरोबर मला एपिसोड ओपन करायला बोलवलं. क्या बात आहे. त्यावेळी म्हणजे 2010 सालची गोष्ट असेल. कसा होता त्यांनी बच्चन साहेबांसोबतचा अनुभव? तेच सांगतो मी हां. तुम्हाला. तर 4था सीझन होता आणि असं सांगितलं की 2 एपिसोड्स आहेत. हं. एक एपिसोडमध्ये तू आहेस आणि दुसऱ्या एपिसोडमध्ये मला ट्रेडिशनल भावले त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो. तर पहिल्या एपिसोडमध्ये एपिसोड ओपन करायचं होतं अमिताभ बच्चन बरोबर. हं. तर सांगितलं ठीक आहे. मग मी एक छोटू सिंग म्हणून कॅरेक्टर तेव्हा निर्माण केलं होतं इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये. त्याच्याबरोबर मी परफॉर्म केलं आणि अमिताभ बच्चन त्यांनी सांगितलं की आपण प्रॅक्टिस करू. हं. आणि माझे डायलॉग वगैरे काही ठरले नव्हते हो काहीच. त्यांचा हं. जो रेग्युलर स्क्रिप्ट रायटर होता, त्यांनी थोडेसे लिहून आणले होते डायलॉग आणि हं. मी काही माझे जोक्स लिहिले होते. लिहिले होते. तर मी थोडं 1-2 मिनिटं प्रॅक्टिस केली अमिताभ बच्चन बरोबर आणि अर्थात अमिताभ बच्चनना माझ्या बाबांचं नाव माहिती होतं. त्यांनी हं. 1980 साली महान सिनेमात बाबांबरोबर काम केलेलं आहे. बरं, बरं. त्यांना माहिती होतं. त्यांनी सांगितलं, "नहीं, आप ये आर्ट आगे लेके जा रहे हैं, बहुत हं. अच्छा है. आप जरा आप रियाज करेंगे." हं. 2 मिनिटं चलो शूटिंग हं. करेंगे. आणि मी 1 टेकमध्ये ओके क्या झाला बात है. शॉट. झकास. मजा आली एकदम म्हणजे इट वॉज एक्सपिरियन्स ऑफ अ लाईफटाईम क्या बात म्हणजे आहे. भारी. आणि अजून एक संधी तुम्हाला याची मिळाली होती ना, Coldplayची. Coldplayचे. ते ते कसं नंतर झालं होतं? आत्ताचं मी आत्ताचं. तुम्हाला ओके. सांगतो. हां. तर KBCवर परफॉर्म झालं. त्याच्यानंतर दुसरा एपिसोड जो होता, हां. त्याच्यामध्ये म्हणजे आपण हा मराठी हं. पॉडकास्ट आहे म्हणून मला येस. सांगू इच्छितो, की विष्णुदास भावे तुम्हाला माहिती असेल. हो. विष्णुदास भावे आपल्या मराठी रंगभूमीचे जे जनक आहेत. नाट्यकार जनक आहेत. येस. त्यांनी सीता स्वयंवर नावाचं पहिलं नाटक हं. केलं. बऱ्याच लोकांना माहिती नसेल, ते सुद्धा बाहुलीकार होते. बरं. आणि त्यांनी 1875 साली 1875 आणि 1850 साली त्यांनी लाकडी बाहुल्या निर्माण केल्या होत्या हं. आणि त्यांनी द्रौपदी स्वयंवर नावाचं नाटक केलं होतं. आणि त्यावेळी त्यांना नट मिळत नव्हते सादर करायला म्हणून त्यांनी बाहुल्यांच्या द्वारे द्रौपदी स्वयंवराचं नाटक त्यावेळी केलं होतं. बरं. आणि त्या ज्या बाहुल्या होत्या, त्या आम्हाला म्हणजे भालचंद्र पेंढारकर जे आहेत, त्यांनी आम्हाला माझ्या बाबांना 1980 साली दिल्या. बरं. आणि त्या बाहुल्यांवर जवळ-जवळ बाबांनी माझ्या 20 वर्ष काम केलं आणि 2000 साली त्याचा आम्ही नेहरू सेंटरला कार्यक्रम केला. 150 वर्षा जुन्या बाहुल्या म्हणजे जसा जिग्सॉ पझल म्हणजे अशा लाकडी बाहुल्या होत्या त्या जिग्सॉ पझलसारख्या होत्या. हां. त्याचा आम्ही बाबांनी 20 वर्ष रिसर्च केला. हं. माझ्या आईने आणि बाबांनी हं. आणि आम्ही द्रौपदी स्वयंवराचं नाटक केलं. आणि तोच प्रयोग आम्ही 2006 साली प्रागला आम्ही केला. आणि त्या बाहुल्या आहेत हं. हे आम्हाला त्या KBCच्या टीमला माहिती होतं. त्यांनी बरं, रिसर्च बरं. केला होता. तर त्यांनी सांगितलं, "तुमच्याकडे या जुन्या बाहुल्या आहेत. हं. आम्हाला त्या KBCवर पाहिजे. पाहिजेत." बरं. दुसरा एपिसोड 2 एपिसोड अमिताभ हं. बच्चन बरोबर 2 एपिसोड केले आम्ही. हं. तर परत तो ओपन आम्ही एपिसोड केला, की राजा आहे, हे आहे आणि त्यांनी ती KBCच्या ह्याच्यावर त्यांनी पॅरोडी केली होती. हं. हं. आणि शेवटी त्या बाहुल्या येतात आणि आम्हाला अमिताभ बच्चननी पूर्ण माझ्या टीमला सांगितलं, की हा 150 वर्ष जुन्या बाहुल्या आहेत आणि असं. सुंदर. तर असा हा इतिहास आहे. लक्षात राहण्याचा एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर मग KBC झाल्यावर मी बिग बॉसमध्ये मी हं. सलमान खान बरोबर एपिसोड केला. शाहरुख खान बरोबर मी अजून एका शोमध्ये परफॉर्म केलं. हं. त्याच्यानंतर मी अनेक ॲड फिल्म्समध्ये केलं जिथे मी दिसत नाही, फक्त हं. पपेट्स दिसतात. हं. अभय देओल बरोबर मी पिझ्झा हटची ॲड केली. हं. तर अशा अनेक जाहिराती मी आता हल्ली करत असतो आणि खासियत म्हणजे त्याच्यासाठी आम्ही पपेट डिझाइन करत असतो. बरं. डिझाईनचा आपला स्वतःचा स्टुडिओ आहे. त्याच्यामधल्याच बऱ्याचशा 2,500 पैकी बाहुल्या आहेत. येस. आणि खूप बोटावर मोजण्याइतके बाहेरून आणलेल्या आहेत. येस. ओके. Coldplay बद्दल बोलत होतो आपण. येस, कारण ती Coldplay. एक मोठी अचीव्हमेंट होती. Coldplay भारतामध्ये इतकी चर्चिली गेलेली ती कॉन्सर्ट होती. त्याच्यात तुम्ही कसे झाला? बरं, मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, की मी जसं सांगितलं मी बरेच आता OTTसाठी सुद्धा मी काम हं. केलेलं आहे. एक ब्रीद मी Amazon प्राईमवर एक ब्रीद म्हणून एक सीरीज आली होती. त्याच्यामध्ये मी पपेट डिझाइन केलेलं आहे. Netflixवर एक शो आला होता त्याच्यासाठी पपेट डिझाइन केलेलं आहे. तर अशा अनेक ह्याच्यामध्ये केल्यामुळे लोकांना माझं नाव माहिती आहे आता. बरोबर. तर एक दिवस मला ईमेल आला, हं.
म्हणजे 25 हं. 24 साली एंड हं. 2024 डिसेंबरला वगैरे, की एक असा एक शो आहे, इंटरनॅशनल शो आहे. त्याच्यामध्ये आम्हाला पपेटियर्स पाहिजेत. तर तुमचं नाव पाठवा, तुमचा रिझ्युमे पाठवा. इथल्या एका माणसाचा कोणाचा तरी एक कुठलंतरी थिएटर कंपनी होती, त्याचा हं. आला होता. मी पाठवलं. रिझ्युमे पाठवला, हे झालं. त्यांनी सांगितलं, "नाही, आम्हाला 4 पपेटियर, 4 भावलीकर पाहिजेत." तर मी सांगितलं, "माझ्याबरोबर टीम आहे. माझी पूर्ण 10-15 लोकांची टीम आहे. हं. त्याच्यामधले माझे 3 ते 4 लोकं आमचे बेस्ट माझ्या हं. बरोबर 20 वर्ष हं. आहेत." आहेत ना, त्यांचा पण रिझ्युमे पाठवा. बरं. आम्हाला त्यांचं पण काम बघायचं आहे. तुम्हाला YouTubeच्या सगळ्या लिंक्स पाठवा, तुम्ही कुठल्या प्रकारचं काम केलं. म्हटलं, "ठीक आहे, असेल." पाठवून दिलं. मग नंतर झालं आणि मग त्यांनी सांगितलं, "नाही, यू आर सिलेक्टेड." बरं. म्हटलं, "काय? कशासाठी?" "यू आर सिलेक्टेड फॉर बाय Coldplay." बरं. Coldplay? मी एकदम मग हे हं. झालं, Coldplayमध्ये काय पपेटचं काय आहे? मला काय. हं. मग मी थोडासा रिसर्च केला आणि मग त्यांनी सांगितलं, कॉन्ट्रॅक्ट वगैरे साइन केल्यावर मग त्यांनी सगळं पाठवलं, की एक Coldplayच्या कॉन्सर्टमध्ये एक 4 मिनिटाचं गाणं आहे, गुड फीलिंग्स म्हणून. हं. जे क्रिस मार्टिन आणि त्याचा बँड लाईव्ह गातो हं. आणि अख्खा पपेटचा आम्ही बँड बनवलेला आहे. बरं. 4 पपेट्स आहेत आणि ती जी पपेट्स आहेत ती जी मेन्सन कंपनी म्हणून आहे. जो जी मेन्सन मी बाबा ज्याला भेटले होते ओरिजिनल 1980 साली. हं. ती त्याची मोठी अमेरिकेतली सगळ्यात बावल्यांची मोठी कंपनी म्हणजे जी मेन्सन हं. कंपनी. त्यांनी त्या पपेट डिझाइन केलेल्या आहेत आणि त्यांच्या कंपनीला मी 2019 साली भेटलेलो आम्ही. आम्हाला पूर्ण त्यांनी टीम ते ओळखतात आम्हाला. ओळखतात. तर त्यांनी त्या पपेट डिझाइन केलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला ऑपरेट करायच्या आहेत लाईव्ह क्रिस मार्टिन बरोबर. बरं. Coldplayच्या कॉन्सर्टमध्ये, हं. इंडियाच्या टूरमध्ये. हं. आणि मग तिथले 2 पपेटियर्स आले होते. त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिलं. म्हणजे ट्रेनिंग म्हणजे शो होता 18 तारखेला हं. आणि 18 तारखेचा सकाळी ट्रेनिंग दिलं. बरं. कारण त्यांना वेळच नव्हता. हं. म्हणून मी त्यांना प्रश्न एक विचारला, की "बाबा तुम्ही मला का सिलेक्ट केलं? बरोबर. मी का?" हं. तर त्यांनी सांगितलं, "तुमचा एक्सपिरियन्स जो आहे, हं. तुम्हाला सगळ्या प्रकारचा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही हं. शब्दब्रह्मकार आहात, बाहुलीकार आहात. तुम्हाला सगळ्या प्रकारचं टेक्निक माहिती आहे. तुम्हाला शब्दब्रह्मी बाहुल्या माहिती आहेत. हं. तुम्हाला मपेट स्टाईलचं माहिती आहे. हं. म्हणून आम्हाला पाहिजे होतं कारण आम्हाला परफेक्ट लिप्स त्याला लिप्स हं. वर्ड्स होते त्या हं. गाण्याला. पण परफेक्ट लिप सिंक असणारा माणूस पाहिजे होता हं. आणि ते माझ्याकडे टेक्निक होतं. क्या म्हणून बात मला है! त्यांनी सिलेक्ट. वाह! ही हायेस्ट मोमेंट करिअरमधली एक. ही सगळ्यात जबरदस्त. हायेस्ट मोमेंट आहे माझ्या करिअरमधली. हं. आणि किती झाल्या त्या कॉन्सर्ट्स? 5 कॉन्सर्ट 5 झाले झाल्या बरोबर? हां. आणि जवळ-जवळ प्रत्येक कॉन्सर्टमध्ये जवळ-जवळ लाख लोकं आली होती. बरोबर. म्हणजे अनेक लोकं त्या कॉन्सर्टची तिकीटं फाईट करायला पण आमच्याकडे ऑल ॲक्सेस पास होता. आम्ही कुठेही जाऊ शकायचो. क्या बात है! म्हणजे स्टेजच्या ह्या हं. बाजूनी तो एक एक्सपिरियन्स होता. पण स्टेजवरून जो एक्सपिरियन्स होता, इट वॉज आउट ऑफ अल्टिमेट धिस होता वर्ल्ड. तो. म्हणजे कोणीच असा हं. एक्सपिरियन्स नाही करू ट्रेंड शकत. मधला शो होता त्या काळात तो. आणि मी पहिला मराठी माणूस आहे जो Coldplay बरोबर परफॉर्म केलेला आहे. सो आय सुंदर. एम रिअली प्राउड ऑफ इट. वाह, वाह, वाह! खूप आम्हाला पण अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि अर्थात मी एकटा नाही, माझी टीम होती. हं. कौस्तुभ माळकर, कैलाश टिके आणि सुशांत बने जे आमच्याबरोबर जवळ-जवळ 20-25 वर्ष काम करतात. त्यांनी आम्ही चौघांनी मिळून आम्ही हा हं. कार्यक्रम वाह! केला. जवळपास 100 वर्षाची आता याला इतिहास आहे भारतामध्ये. कारण हो. तुमच्या आजोबांनी जो सुरू केलेला होता. 100 वर्ष झाली आहेत. पण बोटावर मोजण्याइतके सुद्धा लोक अजून व्हेंट्रिक्युलिझम या कलेमध्ये नाहीयेत. तर काय कारण वाटतंय तुम्हाला, की का बरं नाही मेनस्ट्रीममध्ये ही कला येऊ शकली एवढी? त्याचं कारण असं आहे, की या आर्ट फॉर्मला तसा म्हणाल तेवढा म्हणजे हे नाही, आउटलेट्स नाहीयेत. हं. तुम्ही आज जर सिंगिंग शिकलात, तर हं. तुम्हाला सिंगिंगला अनेक तुम्हाला व्यासपीठ आहेत. हं. डान्स शिकलात, ॲक्टिंग शिकलात, तर व्यासपीठ आहेत. तसं या कलेला व्यासपीठ कमी आहे. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे ही आर्ट तुम्हाला बघायला खूप सोपी वाटते, हं. पण करायला खूप कठीण आहे. बरं. इट्स अ एन्सेम्बल्ड आर्ट म्हणजे हं. अनेक कला त्याच्यात एकत्र अंतर्भूत केलेलं आहे. अंतर्भूत केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला थोडंसं स्क्रिप्ट रायटिंग करायला लागेल. हं. पपेट मेकिंगचं थोडंसं नॉलेज पाहिजे. पपेट मेकिंगचं नसेल तर तुम्ही पपेट विकत घेऊ शकता. सोडून द्या. तुम्हाला थोडंसं परफॉर्मन्स यायला हवं. ॲक्टिंग यायला हवी. थोडंसं काही सिंगिंग यायला हवं. जर तुम्हाला पपेट अ, ह्याच्यामध्ये काही सिंगिंगचा वापर करायचा असेल, तर इट्स अ एन्सेम्बल्ड आर्ट.
आणि एन्सेम्बल्ड आर्ट असल्यामुळे एक जर तुमच्याकडे असेल तर दुसरी गोष्ट येत नाही. तिसरी गोष्ट असेल तर दुसरी गोष्ट येत नाही. बरोबर. अनेक कलाकार आज आम्हाला फोन येतात. नाही आम्हाला बाहुली पाहिजे. बाहुली आहे का? आम्ही विकत घेतो बाहुली. आम्हाला द्या बाहुली. हां. मी सांगितलं तुम्हाला व्हेंट्रिलॉक्विझम काय माहिती आहे का? हं, तुम्ही तेवढा वेळ घालवलाय का? म्हणजे आवाजावर ट्रेनिंग दिलंय का? हं, नाही ते आम्ही मॅनेज करू काय नाही ते हं. ठीक आहे. हं, तर तेवढ्यापुरतंच ते सीमित राहिलेलं आहे. हं. म्हणून आज माझ्या बाबांनी जेव्हा सुरू केला तेव्हा तर कोणीच नव्हते. पण आज इंटरनेटमुळे आता लोकं आहेत, लोकं करतायत करताय. आणि मला आनंद वाटतो, की लोकं करतायत. Instagramवर असे अनेक व्हेंट्रिलॉक्विस्ट हं. आहेत, पपेटियर्स आहेत. त्यांचे फॉलोअर्स बरेच आहेत. हं, हं, पण प्रॉब्लेम असा आहे, की ते तेवढ्यापुरते सीमित आहेत. हं. त्या आर्ट फॉर्मचा जो ब्रॉडन ब्रॉडन दे कांट ब्रॉडन द आर्ट फॉर्म. हं, आणि माझ्या बाबांनी किंवा त्याला आम्ही सीमित ठेवलं नाही. हं. आम्ही त्या आर्ट फॉर्मला जाहिरातीत वापरलं, स्टेज शोमध्ये वापरलं, फीचर फिल्ममध्ये वापरलं, पपेट डिझाइन वेगळं केलं. हं. तर तशा पद्धतीने ते करत नाहीत. ते फक्त एक पपेट घेऊन करतात, झालं त्यांचं. बरोबर. तेवढ्यापुरतं सीमित आहेत. हं, आणि मग तेवढा ते रियाज करत नाहीत. हं, रियाज करत नाहीत म्हणून ते टेलिव्हिजनवर येऊ शकत नाहीत. हं, त्यांचं कंटेंट चांगला नसतो, त्यांचं स्क्रिप्ट रायटिंग चांगलं नसतं, त्यांचं हं. वाचन चांगलं नसतं. माझ्या बाबांनी किंवा मी अनेक पुस्तकं वाचलेली आहेत. पु. ल. वपू काळे, हं, काका हत्रसी हं, अशा अनेक कवी संमेलनाला मला बाबा घेऊन जायचे. हं, मी ते ऐकायचो, बघायचो. हं. म्हणून मला स्क्रिप्टवर पण तुमचं फार महत्वाचं स्क्रिप्ट रायटिंग कमांड इज द पाहिजे. मोस्ट बरोबर. इम्पॉर्टंट मोस्ट थिंग. तुमचा इम्पॉर्टंट. गिव्ह अँड टेक पपेटचा करेक्ट पाहिजे, आहे. त्याला पंचलाईन पपेटला द्यायला येस, पाहिजे. येस, येस. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या हं. लॅक करतात. बरोबर. प्रेझेन्स ऑफ माइंड, सेन्स ऑफ ह्युमर हे पण तुम्हाला पाहिजे. काहीच सगळं नसतं. कंप्लीट पॅकेज आहे ॲक्चुअली. कंप्लीट पॅकेज आहे. प्लस तुम्हाला आर्ट फॉर्म पण पाहिजे, तेवढा तुम्हाला आवाज बदलता यायला पाहिजे. हे हं. सगळं एका वेळी हं. होऊ शकत नाही. बरोबर. दॅट इज द रिझन ह्याच्यात कमी कलाकार आहेत आणि मला अजूनही वाटतं, हं. की ह्या आर्ट फॉर्ममध्ये खूप पोटेन्शियल आहे आणि मी लोकांना विनंती करतो, की तुम्ही या, वाह! तुम्ही मोठे व्हाल वाह, ह्याच्यात. वाह! तुम्ही वर्कशॉप वगैरे घेता? मी अनेक वर्कशॉप्स घेतो. क्या बात मी है! शाळांमध्ये वर्कशॉप घेतलेली सुंदर. आहेत. कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये वर्कशॉप घेतलेली आहेत आणि मला अमेझिंग रिस्पॉन्स मिळतो. सुंदर, सुंदर. त्याचे अपडेट्स तुमच्या Instagramवर वगैरे आम्हाला येस, मिळतील. येस, येस, येस. येस. क्या बात है! क्या बात है! खूप दिवसाचा या गप्पांची मला भट्टी जमवायची होती. ती आज येस. भट्टी जमलीत तुम्ही. इतक्या ओपनली सगळ्या आठवणी सांगितल्यात. याच्या मागचं टेक्निक सांगितलं. रियाज कसा करायचा इतकं खुलून तुम्ही सगळं सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला थँक खूप यू. मजा आली तुमच्याशी थँक यू गप्पा सो मारायला मच. आणि मला वाटतंय की आता ससोबा चहा-पाणी पिऊन येतच असतील. येस. ते यायच्या आत आपण आपल्या गप्पा थांबवूया. तर आपण पुन्हा दार वाजलं का? हा वाजलं आम्ही अच्छा. आलेलो सुद्धा. ससोबा आले. क्या बात है! वाह, वाह! चहा ससोबा. वडापाव सुद्धा खाल्ला, एकदम मजा आली, मजा आली. मला वाटलं मजा आली. ससोबा तुम्ही लवकर आमच्या किती मस्त गप्पा झाल्या राव. काय नाही आपण हा. सुद्धा गप्पा मारू. हां, आता पुढच्या वेळी तुम्ही पुण्याला यायचं. आम्हाला मुंबईला नाही बोलवायचं. नक्की पुण्याला येणार आणि आमची खातिरदारी करायची आणि वाकरवाडीवर खायला द्यायची. अरे वाह, वाह, वाह! हा. क्या बात आहे. तुमच्यासाठी बाकरवडी पुण्याला वाट बघतीये. नक्की ओके. तिकडेंचं सुद्धा प्रमोशन झालं शोवर. चला आता सुरुवात तुम्ही केली ससोबा. आता शेवटही तुम्हीच करून टाका. चला. हा तर मित्रांनो, आमचा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल तर या पोस्टमन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका, कारण कमेंटला मी सदा उत्तर देणार आहे. क्या बात है. खूप खूप धन्यवाद ससोबा. चला धन्यवाद. मित्रांनो, बाय बाय. भेटूया पुढच्या पत्रात. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.